सामन्याला सुरुवात करा लवकर. दोन्ही संघांना सूचना, अंपायर्सला सूचना आहेत. लेजंड प्लेअर आणि एक नामवंत समालोचक नावाईचे नवनाथदादा साळुंके देखील उपस्थित आहेत. आपण त्यांचाही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. नवनाथदादा साळुंके यांना विनंती असेल आपण या, आपलाही सन्मान होईल. रवी पाटील साहेब यांनाही विनंती. रवी पाटील साहेबांचा आपण सन्मान करतोय. युवा उद्योजक भूषण भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते. आणि त्याच बरोबरीने आता लगेचच वळूयात. या मॅचच्या दिशेने यजमान खेळतील गावदेवी क्रिकेट संघ दहिसर आणि त्यांच्या अगेन्स्ट डिफेंडिंग चॅम्पियन गावदेवी खार्डी. आणि कॉम्बॉक्स मधून आवाज असेल रायगडची मुलुक मैदानी तोफ, व्हॉइस ऑफ रोहिंजन. ऐकूयात आपण मच्छिंद्र पाटील सरांना. थँक्यू. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. बाबू थोडासा आवाज वाढव, बेस कमी कर थोडासा. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. थँक्यू, थँक्यू, थँक्यू विशाल, थँक्यू करण. कळन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्य सुसर्वदा. गण्याला नमन करून महाराष्ट्र आराध्यवाद राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून ज्यांच्या नावाने स्पर्धा केली जाते स्वर्गवासी रामदास स्मृती यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. वेलकम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब सर्व क्रीडाप्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. रामदास स्मृती चषक 2025चं पर्व, वर्ष दुसरं, पहिल्या वर्षी डे फॉर्मॅट, या वर्षी मात्र नाईट फॉर्मॅट. सर्वांचं स्वागत करतोय. बोलतोय सामनेकर आजच्या स्पर्धेतील पहिल्या फेरीतला दुसरा सामना खाडी वर्सेस दहिसर. टॉस हारले दहिसर, खाडी संघ प्रथम फलंदाजी करतोय. पहिला चेंडू ऑन साइड केल्याचा प्रयत्न. या सिटीज वाईट पंच सांगत असताना मला पंच निरंजन सावंत सर, मिस्टर रमाकांत पवार सर, पंच प्रसाद सस्रेबुद्धे सरचे 3 नामांकित पंच. कॉमेडी बॉक्समध्ये आमचे अशोक पाटील आम्हाला जॉईन झालेत. एक नामांकित स्कोर 40+ अधिकृत मान्यता प्राप्त पंच आणि स्कोरर आमचे आणि करण कालन प्लॅटफॉर्म. यस करण. टायगरचे संतोषजी सुक्रिया पाटील साहेब मास यांच्याकडून प्रणव शेलार माताडी यांना 1000 रुपयांचा पारितोषिक आलेलं. प्रणव शेलार या लवकर हे पारितोषिक आपण घेऊन जा. त्याच बरोबरीने लागोपाठ 3 चौकार 1000, लागोपाठ 3 षटकार 2000 खार्डी संघासाठी जियांश माई साहेब यांच्याकडून हे पारितोषिक लागलेलं आहे. पहिला चेंडू मात्र वाईट आला. विशालने मात्र नंतर कव्हर ड्राईव्ह दाखवला. क्रिकेटचा क्लास दाखवत असताना खाडी संघानं मागच्या काही वर्षात चांगला परफॉर्मन्स दिलाय आणि तेवढ्याच ताकदीचा संघ दहिसर संघ. कोण विसरणार संघाला. बुलेट ट्रॉफी राहुल घेऊन आला. त्या बुलेट ट्रॉफीमधली बुलेट आणि त्यानंतर मकर संघ चषक आता झाली स्पर्धा. काय परफॉर्मन्स दिलाय संघानं आणि तेवढ्याच ताकदीचा खाडी संघ ज्यानं बिग बॅशमध्ये असेल किंवा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला तोचा संघ इन ॲक्शनमध्ये मजा येईल सामन्यामध्ये. उर्द विकेट. ओ ग्लान्स करायचा प्रयत्न, गती जास्त. यस इट इज ॲब्सोल्युटली वाईट. पंचाने हा देखील चेंडू वाईट स्वीकारला आहे. याचं कारण आहे का चेंडू टप्प्यामध्ये फिनिश ऑफ डिलिव्हरी कुठे होता, रिलीजिंग कुठे झाला, पिचिंग कुठे होती, एक्झॅक्टली विकेट किपर चेंडू कुठे गॅदर केला, या सर्वांची शहानिशा केली. याचा आढावा घेतला पंचानं आणि नंतर सांगितला इट्स ॲब्सोल्युटली वाईट. पंचाचा योग्य निर्णय. 2 चेंडू वाईट. गोलंदाज दिशा भरकटतोय. सुमितची गती जास्त आहे. एक्झॅक्टली तो करतो काय, तो चेंडू पेस करण्याचा जास्त प्रयत्न करतोय, गती प्रदान करायचा प्रयत्न करतो, त्याच्यात दिशा भरकटतोय आणि फलंदाज धावा मात्र मिळतात त्या मात्र वाईटच्या माध्यमातून. 2 चेंडू वाईट, 2 धावा, एकूण धावसंख्या धाबागावती 4 पाहायला मिळतात. राऊंड विकेट. ओ चेंडू फेकला हातातनं, बघायचं एक्झॅक्टली कुठे पिचिंग झालाय. विकेट किपर जयेश होता बॅकअप करत असताना आणि पंच सांगतील इट्स अ गुड डिलिव्हरी. कारण एक्झॅक्टली चेंडू आली वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केलाय. हा देखील एक चांगला निर्णय आहे सुमितचा. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. रोशन असल्यानंतर आम्हाला प्रश्नच नाही. MTC आताच बुलेट ट्रॉफी त्यानं कव्हर केली आणि आता आमच्या समेत आहेत. खूप मोठमोठी स्पर्धा कव्हर करत असताना यस पंच सांगतील आम्हाला. तिसऱ्या पंचानं रेफर केला. यस बीमरसाठी. यस वेस्ट बाईट चेक केला जाईल चेंडूचा. खूप चांगली स्पर्धा. आमचे मित्र नवनाथ साळुंके देखील मंचावरती आहेत. त्यांचं केलं आपण स्वागत करूया. प्रेक्षकांचं स्वागत करूया. सुंदर आयोजन. अशोक मी आता पादाक्षणी प्रेमात पडलो कारण ज्या पद्धतीनं हे आयोजन उभं केलंय मैदानावरती. फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी ना बॅक टू क्रिकेट. खूप सुंदर आयोजन. लख प्रकाश. जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. मागच्या वर्षी डे फॉर्मॅट स्पर्धा झाली, या वर्षी मात्र नाईट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळते. स्वर्गवासी रामदास मध्ये एक मोठं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या नावाला साजेशी स्पर्धा आणि त्यांच्या आठवणी उजाळण्याचं कार्य स्पर्धेच्या माध्यमातून. हो ऑनसाइडला केल्याचा प्रयत्न होता, ऑफसाइडला केल्यास भाग पाडलं. चेंडूमध्ये गती जास्त होती आणि पंचांचा लेग बाईचा इशारा आलाय. चेंडू ब्रश झाला होता मात्र थाई पॅडला आणि एक धाव निश्चित मिळाला. दर्शकाला आकार येतोय सिंगल डबाच्या मध्ये. गोलंदाजाचं मी कौतुक करेन. आतापर्यंत जरी 2 चेंडू वाईट फेकले तरी मात्र मोठ्या फटकाची संधी दिली नाहीये. त्याचं ग्रेट बॉलिंग फ्रॉम द दहिसर टीम. सुमितला आपण पाहतोय. सुमित एक्स्ट्रा रिप्लेमध्ये
सुमित भोईर फार मोठं नाव आहे. राहुलचं बोट पकडून तो क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय आणि खूप चांगले धडे गिरवत असतात त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. ओ याली चेंडूला फक्त स्टेअर केलं, दिशा दिली, चेंडू पुढे सरकलाय. लॉंग ऑफला आकाश येतोय. आकाश थोडासा मात्र याले थोडासा भरकटलाय का रात्रीचं वातावरण आहे, भरपूर वेळा अशा चुका होण्याची शक्यता दाट असते. मात्र लख प्रकाश आहे. जरी मैदानावरती सुई जरी ठेवलेला सुई तरी आम्ही ते पाहू शकतो एवढा लख प्रकाश या मैदानावरती. सुंदर आयोजन, आयोजकांचे मनापासून आभार. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. धावसंख्येला आकार होतोय पहिली रजनी स्पर्धेच्या माध्यमातून सर्व सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. मजा येईल सामन्यामध्ये. राऊंड विकेट. ओ याली पुन्हा एकदा चेंडू खबरच्या माध्यमातून डीप कव्हरला चेंडू बॅकअप देत असताना सोमनाथ तिथे पोहोचलाय. कव्हर करतोय 2 धाबा. लेफ्टी गोलंदाज आहे आणि लेफ्टी खेळाडू तुम्हाला पाहिलेला थ्रो बघा त्याच्या डाव्या हाताने त्याने फेकला. एक्झॅक्टली 2 धाबा मिळणार. 2 धाबाच्या धावसंख्येला आकार होतो. शांत रात्रीचं वाजतात ते मात्र 8:52 होतात. रात्र वैराची असतं असं म्हटलं तर शांत वातावरण, प्रखर उजेड तुम्हाला पाहिलं होतं. लख प्रकाश आपण पाहतोय. खूप सुंदर स्पर्धा आणि ओव्हरऑल जर आपण आयोजन पाहिलं खूप सुंदर आयोजन. धावसंख्या दाबलकावरती 9 धाबा. फायनल डुले ऑफ दिस फर्स्ट ओव्हर, फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. एकही चौकार एकही षटकार नाही आतापर्यंत. गुड बॉलिंग. ओ भन्नाट वेग आणि वेगाबरोबर मात्र गती देखील चांगली होती. इट्स अ गुड डिलिव्हरी विथ राईट डायरेक्शन. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले फ्रॉम फ्रंट अँगल. सच अ सुपर बॉलिंग. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 9 फॉर नन. सुरुवात मात्र शांत. बघा ॲक्शन रिप्ले साईड अँगलनं. MTCची आमची संपूर्ण टीम, आमचे रोशन आणि त्याच्या 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या त्यांची लेन्स खूप सुंदर आहे. जल त्यांच्या लेन्समध्ये एखादा चेंडू येतोय तेव्हा नीट अँड क्लीन क्लॅरिटी विथ क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळणार. हा बघा आमचा डगआउट दाखवला जातोय. सध्या खाडी संघ थोडं चिंतेचं वातावरण आहे कारण धावसंख्या एवढी चांगली झाली नाहीये. 2 चेंडू वाईट आले मात्र एकही चौकार षटकार आहे. गुड बॉलिंग. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 9 फॉर नॉन. You are watching the beautiful trophy. Let Ramdas Memorial Cup 2025 season 2. Welcome everyone. Warm welcome. एका षटकाची सांगता झाली. ह्या बघा बायसिकल, ही बाईक, या सुंदर ट्रॉफ्या. मी आत्ताच आलो, थोडा उशीर झाला, आयोजकांची माफी मागतोय. मग ज्यावेळी पाहिल्या मी ट्रॉफ्या असं प्रेमात पडण्यासारख्या एवढ्या सुंदर ट्रॉफ्या. बाजूलाच आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला होतोय. मी मच्छिंद्र पाटील स्वागत करतोय सर्वांचं. आमच्या डाव्या बाजूला अशोक आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. षटकाची सांगता 9 धावा, 5 षटकांचा सामना. मागचा सामना एकतर्फी झाला. प्रेक्षकांना चांगल्या सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचते आणि हा सामना फाईट होणार तर दोन्ही नामांकित दादा संघ कल्याण डोंबिवली परिसरातील एकमेकांवर फाईट करतात. नवीन षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. P2चा षटक घेऊन येतो गोलंदाज आदित्य पाटील येत असताना. टाकायला फलंदाज उजव्या हाताचा विशाल आणि केतन अशी जोडी आपण पाहतोय. विशालला अजून एक चौकार षटकार मारताना खूप युनिफॉर्मचा फलंदाज. विशाल मात्र भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा करता खाडी संघाच्या माध्यमातून. तोच विशाल सेकंडला. ओ बॅकफुटला गेला, कट केला. व्हाट अ शॉट. चेंडू सीमा पलीकडे, कपल ऑफ द बाउन्सेस. पहिला चौकार. गावदेवी खाडीचा फलंदाजांसाठी पारितोषिक येत आहे. मासबाई टायगर यांच्याकडून लागोपाठचे 3 षटकार जर आले फलंदाजाकडून तर 1,500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. विशाल मात्रे दाखवते आपला क्लास. खाडी संघाचे प्रणेते सन्मान्य दिनेश शेट खाडी जर हा सामना बघत असेल स्वागत आहे. आमचे हेमंत मात्रे जर हा सामना पाहत असेल स्वागत आहे तुमचं. तर खंबे समर्थक आहे खाडी संघाचे. चेंडू मागे निघून गेलाय. ओ माय गॉड. थोडासा पुढे पडला. बॅकअप थोडासा उशीर दिलाय तन्मयने प्रयत्न केला नाही, कारण प्रयत्न केला असता झेल त्याला कन्वर्ट करता आला असता, मात्र नाही त्याने कोणत्या प्रयत्न केला. एकदा मिळणार. विशालला मात्र जीवनदान मिळतोय. विशालवर खेळतोय आतापर्यंत 7 वरती. आणि बघा ऍक्शन रिप्ले मागच्या चेंडूचा. ओ क्रॉस बॉल करण्याचा प्रयत्न. इनसाइड एज लागली, चेंडू मात्र बाउन्स झालाय. आधी यावेळी समोरच 1च धाव मिळणार. 14 धावा. वंडरफुल कमबॅक फ्रॉम द आदित्य पाटील. गुड बॉलिंग. शांत वातावरण सध्या तरी, दुसऱ्या इनिंगला मजा येणार. ओ ऑन द टॉस, ऑन द राईज. याली मात्र लॉंगा चेंडू बीर खाऊन दिलाय. व्हाट अ शॉट. पहिला षटकार फलंदाज खेतांच्या बॅटमधनं. या षटकामध्ये धाबा आल्यात. मागच्या षटकामध्ये फक्त सिंगल डबाच्या धावसंख्या आल्या होत्या 9 फक्त. आता मात्र 20. ओ चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. चेंडूला कोदून काढलाय. लॉंगाला बॅकअप आहे. गुड फिल्डिंग.
थ्रो देखील चांगला आकाश दुसऱ्यांदा चेंडूवर बॅकअप देतोय. मगाशी आकाश चुकला होता तेव्हा 2 धाबा आल्या होत्या. आता मात्र तो तेवढ्याच वेगानं आला, चेंडूवर आला, वाकला, नंतर चेंडू फेकला, मात्र सुंदर फेकी झाली आणि फक्त 2 धावा मिळणार. 21 धाबा. आता खाडी संघ चांगल्या स्थितीमध्ये येत असताना हळूहळू, कारण राहुल सारखा फलंदाज समोर असताना मोठ्या धाबांची गरज आहे. ऑन साइडला चेंडू केला असताना 1च धाव मिळणार. शॉर्ट लेगला चांगला बॅकअप होतं. एका धावेने केला आकार येतोय 22 धावेवरती. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. प्रकाश जोतातील या परिसरातील ही पहिली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या 14 गावामध्ये मी म्हणेन खूप सुंदर आयोजन पाहायला मिळतंय. 16 ते 19 जानेवारी असा स्पर्धेचा कालावधी असणार आहे आणि खूप सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. सरगावची रामदास बलराम भोईर यांच्या आठवणीला उजाळ देण्याचं कार्य आणि त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 21 धावा बिनबाद, दमदार सुरुवात. क्लास करायचा प्रयत्न, गती जास्त, पंच सांगते इट्स ॲब्सोल्युटली वाईड. एव्हरी डिलिव्हरी आउट टू लेग स्टंप, इट्स ॲब्सोल्युटली वाईड. पंचाने योग्य निर्णय दिलाय, कारण चेंडूची पिचिंग थोडीशी बाहेर होती आणि त्यामध्ये चेंडू स्किट झाला थोडासा बाहेर आणि पंचाने हेच पाहिलं. एक्झॅक्टली विकेट किपर थोडासा बाहेर चेंडू गॅदर केला रिचिंग क्रीजच्या बाजूला आणि पंचाने सांगितलंय इट्स ॲब्सोल्युटली वाईड. धावसंख्येला आकार 22 या धावसंख्येवरती. चेंज ऑफ पेस, लवकर खेचला फटका, याली पुन्हा एकदा लोंगाच्या डोक्यावरनं. पंच सांगतील 1 बॉल सीमा पार, अजून एक चौकार. एक पारितोषिक घेते प्रांशू एंटरप्राइजेस संतोषी पाटील यांच्याकडून दहिसरच्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक. कारण तुझं देखील धन्यवाद देतो आम्ही. बघा ॲक्शन रिप्ले कशा साईड अँगलनं MTC आमची TV रोशन आमच्या समेत आहे. भरपूर सबस्क्राईब आणि 1 बॉल सीमा पलीकडे चौकारासाठी. दुसऱ्या अँगलने देखील दाखवल्या जाईल. ही कला आहे आमच्या रोशनची, कारण का बुलेट ट्रॉफी त्याने रंगवली खूप चांगले. त्याच्या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा करत असतात. षटकाची झाली सांगता. 19 धाबा त्या पलकावरती आल्या. त्या स्कोर आम्हाला सांगतील 27 धाबा. 27 लॉस ऑफ दी 1 विकेट, लॉस ऑफ दी विदाउट विकेट. कारण पहिल्या षटकामध्ये 9 धाबा आल्यात, या षटकामध्ये 20 धाबा आल्यात. एकूण धाबा 27, गडी बाद झाल्यात, एकही नाहीये आणि 2 षटकांची सांगता होते. चांगला रन रेट मेंटेन केला मैदानावरती खाडी संघानं. कारण राहुलचा विचार केला तर राहुलसाठी धावा फार कमी असतात. जेव्हा जेव्हा राहुल मैदानावरती येतोय तेव्हा मात्र मजा येते. बघायचं दहिसर संघ इन ॲक्शन मध्ये स्वतः गावाच्या संघ मैदानावरती पाहायला मिळणार. तर प्रेक्षकांची भरपूर प्रेक्षकांची मांदी आली आणि अपेक्षा देखील वाढलेल्या असतील मैदानावरती. नवीन षटकाला प्रारंभ. 27 धाबा. अजय पाटील येतोय इन ॲक्शन मध्ये. थोडंसं षटक मागं राहिलं मागचं आदित्यचं, कारण 20 धाबा तब्बल कुठल्यात, कारण 2 मोठे फटके आले, एक चौकार एक षटकार आले, त्यानंतर दुसरा चौकार आलाय, 2 चौकार षटकार मोठे फटके आले. P1 मध्ये मात्र असं काही चित्र पाहायला मिळालं नाही. आता अटॅकिंग फलंदाजीला सुरुवात झाली खाडी सकाळच्या माध्यमातून. 19 धाबा 27 बिनबाद, दमदार सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 9 धाबा, P2 मध्ये आले 20 धाबा, 19 धाबा 27. अजय याली मात्र स्क्वेअर करत असताना डीप कव्हरेज स्लीपर कव्हरला चेंडू निघून गेलाय. 1 बॉल सीमा पार, अजून एक चौकार. षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा, एकूण 27 धावा. आणि आता आला मात्र चौकार विशालच्या बॅटमधनं. विशालचा जो फुटवर्क आहे तो खूप सुंदर आहे, कारण विशाल ज्यावेळी लाईन लवकर पिक करतो, फुटवर्कचा वापर सुंदर करतोय आणि त्याला एक्झॅक्टली माहिती कुठे गॅपमध्ये केलायचा आहे. हा त्याचा स्टान्स आहे, दर्जा आहे त्याचा क्लास दाखवत असताना अजून एक चौकार. 31 धावा धापलकावरती. आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ संपलाय मैदानावरती. 30 चेंडूंचा खेळ आहे पहिल्या इनिंगचा. धावा येतात. शॉट ऑफ प्लेन हुक केला चेंडूला, मध्ये माफ करा पूल केलाय, पुढे सरकलाय आदित्य. फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानावरती, मोठा धक्का. विशालीच वॉकिंग बॅक. नऊ चेंडूचा सामना केलाय. बघा 3 चौकार मारले विशालनं आणि तब्बल 16 धाबा कुठल्या मैदानात. ग्रेट बॅटिंग. हॅव अ लुक ॲट ॲक्शन रिप्ले बाय साइड अँगल फ्रॉम MTC. लवकर चेंडू अटेम्प्ट केला, चेंडू एक्झॅक्टली मिडलला लागला, मिडल व्यवस्थित झाला नाहीये आणि जास्त उंची आदित्य खूप चांगला झेंडू पत असताना त्याला वेळ भरपूर मिळाला. जवळजवळ 22 सेकंद चेंडू हवेमध्ये होता आणि त्याचा फायदा घेतलाय, लवकर पोहोचलाय. गुड जजमेंट. पहिला धक्का 31 वरती. पहिला धक्का. जवळ त्या फलंदाजांना 14व्या चेंडूची वाट पाहावी लागली. तो मात्र 14व्या चेंडूची वाट पाहावी लागली फलंदाज बाद करण्यासाठी. चांगली सुरुवात. 31 धाबा 1 बाद. 5 षटकांचा सामना. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहतोय आपण. लक्क प्रकाश. आजूबाजूला मात्र घनघोर अंधार.
चंद्र देखील साक्षीला नाहीये, कारण जसा सूर्याचा प्रकाश आपण पाहतोय तसा लख प्रकाश मध्ये पाहण्यामध्ये सुंदर आयोजन. जेवढं कौतुक तेवढं कमीच आहे, कारण अहमदाबादचं नाव फार मोठं होतं आणि त्याच्या नावाला साजी स्पर्धा. मागच्या वर्षी डे फॉर्मॅट स्पर्धा झाली, यावर्षी मात्र नाईट फॉर्मॅटमध्ये अजूनही स्पर्धा उंचावते, तिचा दर्जा उंचावतोय. मागच्या वर्षी स्पर्धा सातत्याने चर्चेचा विचार आली, यावर्षी देखील भरपूर चर्चा या स्पर्धेची होते. लवकर खेळलाय चेंडू, बॅटचा फेस लवकर ओपन केलाय, मध्ये पंच सांगते इट्स अ वाईड. हा तिसरा चेंडू वाईड या सत्रातील. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांना 2 चेंडू वाईड फेकले होते, दुसऱ्या षटकामध्ये एकही वाईड नव्हता. मध्ये दुसऱ्या षटकामध्ये 18 धाबा कुठल्या होत्या, त्या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार आला होता आणि आता मात्र वाईडचा इशारा आलाय पंचाकडे. तिसरा वाईड, धावसंख्या धाव फलकावरती 32. अशोक आपण नेहमी पाहत असतो, जेव्हा तुम्ही धाबा फर्स्ट इनिंगमध्ये देताना तेव्हा तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये त्या धाबा चेस करताना दमछाक होते तुमची. त्यामुळे सुरुवातीपासून अशा धाबावरती आळा घालणं गरजेची गोष्ट आहे. पंच आम्हाला पुन्हा एकदा खून करतील. एक्झॅक्टली व्हॉट्स गोइंग ऑन. बेल्स पडलेली चेक केली जाईल. येस, आमचे शस्त्रबुद्धी सर आहेत आत्ता. आमच्या समेत आत्ताच झालेली मकर संक्रांत ट्रॉफी 56 वर्षाचं आयोजन आपण पाहिलं. यशस्वी आयोजन निलजा संघाच्या माध्यमातून. त्या स्पर्धेमध्ये खूप चांगली पंचाची कामगिरी. येस कळण. टॉससाठी या पुढच्या दोन्ही संघांना विनंती. रियान शिलवन, हनुमान मोठे देसाई आणि त्यांचा अगेन्स्ट खेळणारा स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाई. टॉससाठी या दोन्ही संघांचे कॅप्टन. बघायचं हिट विकेट आहे का. येस येस इज गॉन. हिट विकेट आहे दुसरा धक्का मैदानावरती. आत्ता मात्र मजा येईल, आत्ता मात्र मजा येईल. धावसंख्या 32. बघा त्याचा एक्झॅक्टली बघू शका ऍक्शन रिप्ले मध्ये. येस बॅट लागली त्याच्याने, बेल्सी पडली. बेल्स आर ब्लिंकिंग नाव. 2 चेंडूचा 2 षटकांचा खेळ संपला आणि 32 धावा होती. खूप लवकर बाद झाल्या. प्रल्हाद मोठा फलंदाज होता, प्रल्हादकडे भरपूर अपेक्षा होत्या, मग ते हिट विकेट झाला. त्याचा जो बॅटचा स्विंग होता तो जेवढ्या वरती गेला तेवढ्याच तो मागे देखील तो आला आणि त्यानंतर त्याला कळलंच नाहीये की कधी बेल सोडल्या आणि कधी तो स्वतः हिट विकेट झालाय. त्यावेळेला फलंदाज बाद. पंचांचं कौतुक करूया आपण, कारण पंचांकडे लक्ष वेधलं खेळून. चांगली स्पर्धा आपण खेळतोय. रात्रीचे वाजतात ते मात्र 8 वाजून आता मात्र 9 वाजून 3 मिनिटं होतात. दुसरा सामना आपण एन्जॉय करतोय. पहिला सामना एकतर्फी झाला, प्रेक्षकांना थोडीशी मजा आली नाहीये. मात्र हा सामना मी निश्चित सांगतोय, हा सामना फार मोठा होईल. हा सामना तुमचा पैसा वसूल करेल. सामना स्पीडअप करायचा प्लीज थोडासा, कारण आज थोडीसा उशीर आहोत. मान्यवरांचं आज आगमन झालं. यस काळान. आदरणीय प्रभाकरजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. दादांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत, सुस्वागतम. त्याचबरोबर आदरणीय हरेश भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे, आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. नेक्स्ट मॅच नागाव आणि खिडकाईमध्ये, त्यानंतर रियान शिलवन मोठी देसाई आणि पडले असा आजचा पोल आहे. सो नागाव आणि खिडकाई दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट करा. 32 धावा. वाईटचा चेंडू होता. नवीन फलंदाज गेलाय मध्ये प्रल्हाद लवकर बाद झाला, विशाल लवकर बाद झाला. तर जबाबदारी मात्र केतनवरती आणि नवीन फलंदाज गेलाय सौरभ म्हात्रे याच्यावरती. मजा येईल सामन्यामध्ये. 50, 55, 60, 65 धावा जागा. पहिल्या सामन्यामध्ये फार कमी धावसंख्या, फक्त 32 आणि दहीसर 20 संघ ऑल आउट झाला पहिल्या सामन्यामध्ये. त्यामुळे ह्या सामन्याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलंय, कारण हे दोन्ही संघ फार मोठे संघ आहेत. हे दोन्ही संघ मोठमोठ्या स्पर्धेमध्ये एकमेकांशी भरपूर चांगली झुंज देतात, चांगली लढाई आपण पाहतो यांच्यामध्ये. त्यामुळे हा सामना फार चांगला होईल. अंगावरती शारा निर्माण करेल हा सामना. गोलंदाजीचं मी कौतुक करेन अजयचं, खूप काल चांगली गोलंदाजी अजयच्या माध्यमातून. अजय पाटील याला डिफेन्सिव्ह स्ट्रोकला याच पसंती दिली, लगेच टर्न झालाय तो बघितला. याला नॉनस्ट्राईकचा फलंदाज किती पुढे आलाय आणि स्वतःला कंट्रोल केलं. याला मध्ये 32 धाबा 2 बाद. बघा पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धाबा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 18 धाबा आल्या, तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला तेव्हा मध्ये धावसंख्या 27 होती. आतापर्यंत आपण 32 पाहतोय. गुड बॉलिंग फ्रॉम द अजय पाटील, व्हेरी गुड बॉलिंग. अजयचे मी कौतुक करा विसरणार नाहीये. 9 नंबरची जर्सी परिधान केली अजयनं. ज्या पहिल्या षटकामध्ये 9 धाबा आल्या होत्या त्याची आठवण करून देते. याले मात्र वेगळाच प्रयत्न होता, गोळ्याचं कोणते अपील नव्हतं. बघा चेंडू टप्प्यात खाली ठेवला. गती बघा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून खूप चांगली गती होती. याला अप्पर कट करायचं होतं फलंदाजाला, नाही जमलं. तिसऱ्या अंगाला बघू शकाल आपण. ही कमाल आहे आमच्या MTCची रोशनची. बघा याले चेंडू मात्र आमचे काना सालुंके, आमचे जुने मित्र, ते देखील या सामन्याला एन्जॉय करतात. स्वागत आहे काना, ज्यांच्या माध्यमातून हिंदी कॉमेंट्री आपण या परिसरामध्ये सर्वप्रथम ऐकली. नवनाथ सालुंके यांच्या खांद्याला खांदा लावून स्वागत आहे काना सालुंके तुमचे देखील. 32 धाबा 2 बाद.
लवकर चेंडूला पिक केलाय, एकच धाव मिळणार. चेंडूला अक्षरशः खोदून काढलाय, एकापेक्षा जास्त काय मिळणार नाही. ज्या खाडी संघाने दुसऱ्या षटकामध्ये 2 चौकार षटकार दाखवला, तर त्या खाडी संघाला पहिल्या षटकामध्ये एकही चौकार षटकार लागला नाहीये. कारण पहिल्या षटकामध्ये 2 वाईट धावा आल्या होत्या आणि त्यावर 9 धावा झाल्या होत्या. मध्ये दुसऱ्या षटकामध्ये जास्त चांगली फलंदाजी झाली. मध्ये तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा देसर संघाने कंबर कसली आणि खाडी संघाला मात्र पुन्हा बॅकफूट आणून सोडलंय. 33 धावा 2 षटकामध्ये 27 असं वाटलं की 60-65 होतील, मात्र नाही. आता पुन्हा अजयचं मी कौतुक करेन. अजयने केलेला कमबॅक, त्याची गती, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन, त्याचं कंट्रोल खूप सुंदर आहे मैदानावरती. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम द अजय. थोडासा फिल्डिंगमध्ये चेंजेस आहेत अजयला, कारण फलंदाजाचा जो स्टान्स आहे ना तो फार वेगळ्या पद्धतीचा आहे. त्याचा जो ग्लान्स करण्याचा पद्धत आहे ती फार वेगळी आहे. त्यामुळे काही चेंजेस त्याला हवेत. त्याने मिडॉनमध्ये एक शतक लावलाय त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. चांगला फटका, फ्लिकचा फटका दाखवलाय आणि त्याला पोहोचलाय. आकाशला नाही जमलं. मगाशी आकाशनं एक चेंडू धाव तिथे 2 दिल्या. मगाशी त्याने चेंडू अडवला, सुंदर शतक गेलं. तिसऱ्यांदा चेंडू त्याच्याकडे गेलाय. आता मध्ये सीमा पार षटकार. Have a look at the beautiful picture on the screen board. This is a beautiful picture of late Ramdas Memorial Trophy 2025. It's a look like very beautiful, no doubt, because the cold one is blowing now, rushing and cheering crowd. Beautiful wickets, sufficient seating arrangement for spectators, beautiful atmosphere, and what a fantastic organization by Ramdas Memorial Cup 2025. Superb live telecast. It looks like it's a ground looks really good picture, no doubt. 3 षटकांची सांगता झाली. झेल सोडला, झेलचे रूपांतर षटकारामध्ये झालं. 39 धावा 2 बाद. अशोक अशी झेल टिपायला हवेत मैदानावरती. तर झेलही गेला, षटकारही गेला, फलंदाजाला जीवनदान देखील मिळालं. त्यामुळे आकाशला थोडंसं याला मात्र सहन करावं लागणार आहे. कारण आता जेव्हा फलंदाज जेव्हा मोठ्या धावा कुटणार तेव्हा मात्र आकाशकडे पाहिलं जाईल. 19 धावा धावा करतील अशोक आम्हाला सांगतील. 39 39 लॉस ऑफ द 2 विकेट्स. कंप्लीशन ऑफ द 3rd ओव्हर. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाजाला सुमित भुईर आलाय. पंचांचा वाईटचा इशारा, 4था वाईट या सत्रातील. या ज्या धावा तुम्हाला आहेत नंतर चेसिंग करताना फार महागात पडतात. कारण आतापर्यंत 4 तुम्ही वाईट फेकलेत, म्हणजे तुम्हाला 5 वाईट फेकले आतापर्यंत. त्यामुळे ह्या धावा अवांतर आल्यात आणि ह्या धावा चेसिंग करता तुम्हाला त्रास होईल. आता धावसंख्या 40 आहे. जर 5 वाईट नसते अशोक तर 35 धावा असत्या. त्यामुळे स्कोर लेवल असता, मात्र नाहीये. गोलंदाज सुमित भुईरने सुरुवात केली. सुमित एक चांगला गोलंदाज आहे. फार कमी कालावधीत त्यानं क्रिकेटमध्ये उमटवलेला त्याचा ठसा, त्याची प्रतिमा खूप सुंदर आहे. क्रिकेटच्या माध्यमातून भन्नाट वेग, बॅट ग्राउंडिंग झाले. पंचाने देखील ऐकलं ते, तरी देखील अपील केलं जातोय. हे चित्र असतं अपील करण्याचं. तर पंचांना प्रेशराईज करायचं असतं आणि हे तंत्र आहे. इट्स अ स्ट्रॅटेजी ऑफ क्रिकेट. हा क्रिकेटचा एक भाग आहे आणि तोच दाखवलाय मैदानावरती. 40 धावा 2 बाद. सुंदर कमबॅक. बघा चेंडू किती चांगला फेकलाय. ह्याच्यावरून तुम्हाला कळतंय की मागच्या कित्येक वर्षात ग्रामीणचं क्रिकेट किती विकसित झालंय, त्याचा स्टँडर्ड किती वाढलाय, त्याचं लेवल किती वाढलाय ही गोलंदाजी सांगत असताना. कारण चेंडू एक्झॅक्टली त्याला फुल डिलो केला, फलंदाज मात्र बीट केलाय. 40 धावा 2 बाद. गोलंदाज सज्ज होतोय. सुमित टाकायला सौरभसाठी चेंडू अटॅकिंग फटका, हॅमर केला चेंडूला आणि चेंडू फ्लायटर स्ट्रोक होता. सोमनाथनं देखील झेल सोडलाय. नाहीये चुकीचं क्रिकेट मी म्हणेन दहिसर संघाच्या माध्यमातून. 2 झेल तुम्ही सोडू शकत नाहीयेत, कारण तुमचा गावचा संघ आहे. भरपूर संपूर्ण गाव तुमचं तुम्हाला पाहतोय आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुमचं खराब प्रदर्शन झालं तर मात्र बरोबर क्रिकेट नाही मी म्हणेन. 1 झेल सुटला. मगाशी षटकार देखील गेला, तो आकाशनं सोडला. आता देखील सौरभ चूक करतोय आणि चुका होतात मैदानावरती. चुकांमधनं शिकलं पाहिजे, तिथं तुम्हाला उभारी घेता आली पाहिजे आणि त्यामध्ये सुधारणा करता आली पाहिजे. 42 लॉस ऑफ द 2 विकेट्स. शेवटच्या मोमेंटला चेंडूला चॉप करत असताना महेंद्र भोईर आलाय. एक चांगला फलंदाज
महेंद्र अत्यंत घातक आणि विस्फोटक फलंदाज चेंडूला बॅकअप देतोय 7व्या नंबरची जर्सी पर्यंत केला या महेंद्रने देखील भरपूर क्रिकेट गाजवलं मागच्या 4-5 वर्षामध्ये त्याने देखील देसेर संघाला एक चांगल्या उंचीवरती नेला करतो पिच हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो तो चेंडू खाली आलाय 43 धाबा 2 बाद बघायचं किती धाबा येणार 5 षटकात खाडी संघ किती धाबा कुटणार ज्या खाडी संघाने बिग बॅश मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स दिला जी कोणत्या मैदानावरती झाली स्पर्धा भिवंडीमध्ये तोच खाडी संघ काय परफॉर्मन्स देणार हे पाहणं गरजेचं असणार आहे आणि आत्ताच झालेले स्पर्धा बुलेट ट्रॉफी आपण पाहिली रनरअप ठरला दैसर संघ किती चांगला परफॉर्मन्स देणार हे देखील महत्त्वाचं असणार आहे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचेल कारण सामना फार महत्त्वाचा आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आपण पाहतोय क्रिकेटचा दर्जा उंचावत असताना ओव्हर द विकेट राऊंड विकेट ओ चेंडूला फक्त ड्राईव्ह करत असताना चंद्रशेखर आहे तिथे महेंद्र एकच धाव मिळणार धाबूमध्ये गती जास्त निर्माण केली कारण जसा स्ट्रोक केला फलंदाजाचा फलंदाज कॉल दिलाय या सिटीज आपण करू शकतोय आणि केले देखील मैदानावरती शूलेस टाईट करतोय गोलंदाज शूलेस टाईट करत असताना शूलेस तुम्ही टाईट करत चला मित्रांनो कारण रनिंगमध्ये जर तुम्हाला शूलेस अडकल्या तर तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडू शकता तुम्हाला इजा होऊ शकते 43 लॉस ऑफ द 2 विकेट्स 4 चेंडूचा खेळ संपला 2 मिनिट्स टू गो या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली इकॉनॉमी गोलंदाजी झाली कॅल्क्युलेट क्रिकेट खेळलं जातं गोलांच्या माध्यमातून कारण फलंदाज मात्र मोठी संधी नाही आहे त्याच्या गुड बॉलिंग फ्रॉम द बॉलर सुमित भोईर गती बघा किती त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी करताना तो एक किती चेंडूमध्ये ताकद रिलीज करतोय हे देखील तुम्हाला पाहायला मिळते बघू शकाल खूप सुंदर गोलंदाजी लेफ्ट राऊंड विकेट ओपन चेस गोलंदाजी करत असताना पुन्हा दा चेंडू त्यानं रिचिंग लाईनच्या आतमध्ये आणलाय आणि फलंदाजाला बाद याली मात्र शांत ठेवलाय 43 लॉस ऑफ द 2 विकेट्स 43 धावा 1 टू गो फायनल डुली ऑफ दिस ओव्हर 39 धावा होत्या जेव्हा या गोलंदाज सुमित भोईरच्या हातामध्ये चेंडू सोपवला फक्त 39 होत्या त्यानंतर मात्र 43 धावा म्हणजे या षटकामध्ये फक्त 4च धावा व्हॉट अ फॅबुलस बॉलिंग अटॅक ओ वन्स अगेन पुन्हा एकदा चेंडू याले बीट केलाय ज्या गोलंदाजानं व्हाईटला सुरुवात केली त्या गोलंदाजानं मात्र किती सुंदर सुरुवात केली मैदानावरती आमचे शिलगावचे विशाल हे देखील सामने एन्जॉय करतात स्वागत आहे विशाल ज्यांच्यामध्ये सील ट्रॉफी आपण पाहिली सुरुवातीलाच नोव्हेंबर महिन्यामध्ये ते देखील सामने एन्जॉय करतात स्वागत आहे विशाल तुझं देखील वेलकम 43 धावा गुड बॉलिंग 4च धावा दिल्या त्या षटकामध्ये 39 धावा होत्या 3 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 9 धावा दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा 2 षटकामध्ये आल्या त्या 27 धावा 3 षटकांची सांगता झाली तेव्हा धावसंख्या 39 आणि आता 4 षटकांची सांगता झाली धावसंख्या आपण पाहतोय 43 2 बास्ती आपण पाहतोय मजा आहे सामन्यामध्ये अशोक हा सामना फार महत्वाचा आहे कारण एका बाजूला गावचा संघ खेळतोय एक संघ दैसर संघ बाद झाला मगाशी ऑल आउट झाला मध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे आणि जेव्हा आपण ग्रामीण संघ जेव्हा घरच्या मध्ये खेळतोय होम ग्राउंडमध्ये खेळतोय तेव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षा भरपूर उंचावलेल्या असतात बघायचं आहे त्या अपेक्षा किती उंचावणार आणि त्यांचा मात्र या मैदानावरती किती रिस्पेक्ट केला हे फार महत्वाचं असणार आहे नवीन गोलंदाज षटकाला सांगता करेल सुरुवात करेल तो आता जयेश भोईर फार मोठं नाव आहे जेपी हे नाव आपण नेहमी भिवंडीमध्ये ऐकत असतो जयेश पाटील या नावाने ओळखलं जाणार मात्र जेपी आहे जयेश भोईर असणार आहे 43 धावा 2 बाद मजा येईल स्पर्धेमध्ये खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय लख प्रकाश अशोक पाताक्षने प्रेमात पडलं स्पर्धेच्या मी तर ज्यामध्ये VIP डाईस आपण पाहतोय साऊंड सिस्टम आपण पाहतोय MTC लाईव्ह क्लॅरिटी आपण पाहतोय 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून लख प्रकाश आपण पाहतोय रिलिंग आपण पाहतोय त्यावेळी कुठेही प्रेक्षकांना आतमध्ये शिरकाव करण्याची संधी नाहीये शिस्तबद्ध आयोजन कसं असावं याचं एकमेव उदाहरण आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय दुसऱ्या वर्षामध्ये असं वाटतं की 10वं वर्ष आहे या स्पर्धेचं एवढा चांगला अनुभव व्हॉट अ बॉलिंग ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक बघायचंय स्ट्राईक या परिसरामध्ये अशी दिली जाते मात्र खारघर पनवेल परिसरात अशी स्ट्राईक दिली जात नाहीये हे लक्षात असू द्या 43 लॉस ऑफ द 3 विकेट्स कंप्लीशन ऑफ द 4th ओव्हर लास्ट ओव्हर इज प्रोग्रेस ना 43 लॉस ऑफ द 3 विकेट्स जस्ट इज आहे सूरज फौजदार शेवटचे 5 चेंडू बघायचे त्याच्या वाट्याला किती चेंडू येणार सूरज एक चांगला आक्रमक हार्ड हिटर फलंदाज आहे तो पिच हिटर म्हणून ओळखला जातोय लॉंगांच्या डोक्यावर मोठे फटके मारणे त्याचं वैशिष्ट्य आहे सर्वात जास्त बॉन्ड लॉंग ऑनला क्लिअर करणारा फलंदाज खाडी संघामध्ये कोण असेल तो सूरज फौजदार बघायचं आहे सूरजवरती फार मोठी जबाबदारी आहे शांत वातावरण रात्रीचं शांत वातावरण असं वाटतं की मध्यरात्रीचा 1 वाजलाय एवढी भयान शांतता आहे मात्र नाहीये वाजले ते फक्त 9 वाजून 15 मिनिटं त्यामुळे वातावरण खूप शांत आहे मात्र मजा दुसऱ्या इनिंगमध्ये 43 धावा 3 बाद
गुड बॉलिंग पुल करण्याचा प्रयत्न टॉप एज यस इट इज टेकन ब्युटिफुल टेकन वन मोर विकेट गोज डाऊन विकेट नंबर 4 गोज डाऊन लास्ट ऑफ द 4 विकेट्स बघा किती चांगला झेल टिपत असताना फॉलो थ्रू मध्ये जयेशनं सुरुवात चांगली केली जयेशनं फलंदाज बाद झालाय तो मात्र आता केतन थोडंसं नाराज केतनचं कौतुक करूया 11 चेंडूमध्ये त्यानं कुठल्यात 22 धावा यस पारितोषिक येतंय जय माता दी एंटरप्राइजेस यांच्याकडून नारायण शेठ भोईर यांच्याकडून अर्थातच विकेट हॅट्रिकला 1000 रुपयांचं पारितोषिक. थँक्यू काळान केतन एकच असा एकमेव फलंदाज ठरला ज्यानं 11 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा कुठल्यात आतापर्यंत कोणताही फलंदाज एवढी मोठी फलंदाजी करू शकणार खाडी संघासाठी मात्र केतनचं मी कौतुक करेन. नवीन फलंदाज अनिकेत निगुकर येत असताना चेंडू राहिलेत ते फक्त 4 सूरज फौजदार आणि अनिकेत निगुकर वरती याच्यावरती लक्ष असणार आहे. मी कौतुक करेन गोलंदाजांचं मागच्या 2 षटकामध्ये जी गोलंदाजी झाली तो ट्रिमेंडस अटॅक झाला मैदानावरती प्रचंड प्रेशराइज केलं ट्रिमेंडस प्रेशर निर्माण केलं आणि काय गोलांचा काउंटर अटॅक सुरुवात केला. सच अ गुड बॉलिंग इन द लास्ट मोमेंट इन द लास्ट 2 ओव्हर्स चांगली गोल झाली मैदानावरती 43 धावा 4 बाद अजूनही 4 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे बघायचं 4 चेंडूमध्ये एका षटकार चौकार आला 50+ धावा झाल्या तर खरी मजा येईल मैदानावरती कारण 50+ धावा 5 षटकामध्ये असायला हव्यात रात्रीच्या शांत वातावरणामध्ये. राऊंड ओव्हर द विकेट चेंडू मात्र लाईन चुकली लेन चुकली लाईन मिस केली आणि पंच सांगत असताना 6वा वाईट म्हणजे दहिसर संघ 6 षटक फेकणार मैदानावरती. अशोक 6 चेंडू वाईट फेकले त्या संघानं आतापर्यंत. श्रीमान नवीदजी शेख साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेले आपलंही सहर्ष स्वागत. ओ टू कमेंट बॉक्स. येस नितीन काळन तुझं देखील आम्ही अभिनंदन करतो करण काळन आताच उंबाड्याच्या कल्याणच्या स्पर्धेमध्ये आम्हाला जॉईंट होते आमदार स्पर्धा पूर्ण हँडल केली त्यानं आणि ही देखील स्पर्धा संपूर्ण हँडलिंग करत असताना व्हेरी गुड जॉब करण प्राऊड ऑफ यू कीप गोईंग यंग अँड टॅलेंटर कॉमेंटेटर ऑफ कल्याण डोंबिवली वेलकम करण कीप गोईंग टॅलेंट आहे त्याच्याकडं. 44 धावा 4 बाद 4.2 षटकांची सांगता होते. हिट करण्याचा प्रयत्न मात्र बॉल बॅक ड्राय बघायचं थोडासा फंबल झाला गोलंदाज जयेश थोडासा फंबल होत असताना कारण जर आता चेंडू त्याच्या हातामध्ये भेटला असता हिट केला असता कारण बॅकअप चांगलं होतं मागे मात्र तो चेंडू उशिरा बॅकअप क्लिअर झाला. ह्याचं कारण आहे कारण गोलंदाजला 4 क्रिया कराव्या लागतात चेंडू पकडणं रनिंग अप डिलिव्हरी त्यानंतर रनवे त्यानंतर फॉलो थ्रो आणि फॉलो थ्रो मध्ये तो खूप जास्त वागतोय तर त्याला लवकर उभं राहता येत नाहीये. त्यामुळे गोलंदाज नेहमी सांगण्यात येतं की फॉलो थ्रू मध्ये जास्त वाकू नका जेणेकरून तुम्हाला लवकर उभारी घेताना उशीर लागेल आणि ते चित्र आपण पाहिलं. डॉट डिलिव्हरी नाही झाली एक धाव निश्चित मिळाली खेचला फटका लॉंगाच्या डोक्यावरनं मात्र नाही जमलं कुठे खेळायचं होतं आणि कुठे चेंडू गेला लॉंगॉनला खेळायचं होतं आणि फलंदाज बाद अजून एक धक्का थोडीशी दयनीय स्थिती होते ती मात्र खाडी संघाची. सूरज फौजदार काहीच करू शकला नाहीये 0 वरती बाद झालाय 45 धावा 5 बाद यस डीज आहे. बारा चेंडूमध्ये 27 धावा कुठल्या होत्या अशोक या संघानं नंतरच्या 16 चेंडूमध्ये फक्त 18 धावा आल्यात. हे चित्र आपण पाहतोय क्रिकेटमध्ये त्यामध्ये देखील 6 धावा अवांतर 6 चेंडू वाईड आहेत म्हणजे खाडी संघाची परिस्थिती एवढी चांगली नाहीये मैदानात सध्या तरी. 45 असं दी 5 विकेट्स लास्ट 2 मिनिट्स टू गो. करण फलंदाज झालाय करण निगुकर इन ॲट नंबर 7 वरती आलाय 2 चेंडू बाकी आहेत 17तील धावसंख्या 45 फक्त 5 बाद एवढी चांगली धावसंख्या झाली नाहीये खाडी संघाच्या माध्यमातून जेवढी अपेक्षा होती. खेचलाय फटका मात्र नाहीये उंची जास्त कनेक्टिंग वेल नाहीये बॅकअप चांगलं स्लीपर कव्हरला अक्षय आलाय अक्षयकडे यावेळी मध्ये चेंडू पहिल्यांदा जात असताना आकाशकडे मध्ये 3 चेंडू गेले आकाशने 1 चेंडू बॅकअप केला एक चेंडू त्याने एक जिथे धाव 2 धावा दिल्या एक त्याने झेल सोडलाय आणि तो षटकारी गेलाय त्यामुळे आकाशला विसरणार नाही या संघ. तर धावसंख्या 47 5 बाद फायनल डिलिव्हरी ऑफ दिस इनिंग जर चौकार आला तर 50+ होतील 51 होतील जर षटकार आला तर मात्र 52 होतील आणि जर सिंगल आले तर 48 होतील जर डॉट गेला तर 47च राहतील. बघायचे किती धावा आहे शेवटच्या चेंडूवरती. Here we go. So let's see. 47 loss of the 5 wickets. Final to the first inning.
खेचला फटका पूल केलाय व्हाट अ शॉट यस दिस अ गुड फिनिश आणि याचबरोबर 50 धावा प्लस होतात मधावती 53 धावा लावल्या जातात 54 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे तो मात्र दहिसर संघाला यस दिस आहे आपण म्हणणार आहोत 2 नामांकित संघ खिडकाली वर्सेस नागाव या दोन्ही संघांना आपण विनंती करूया आता झालेल्या मकर संघाच्या क्षेत्रात खिडकाली संघाने खूप चांगला परफॉर्मन्स दिला सुपर 4 मध्ये हा संघ तुम्हाला क्वालिफाय पाहायला मिळाला यस स्वागत आहे खिडकाली संघ तुमचे देखील टॉससाठी आपण लगेच जॉईंट व्हा या आपण टॉस करूयात नेक्स्ट मॅचचा दोन्ही कर्णधार माझ्या सोबत अर्थातच टॉस बॉक्स मध्ये येत आहेत गावदेवी 12-13 नागाव आणि दुसऱ्या बाजूला लेट योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी जय भोले खिडकाळी मंचावरती उपस्थित आदरणीय प्रभाकर शेठ भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभस्य नाणेफेकीचा कौल करण्यात येईल प्रभाकर शेठ भोईर यांच्या शुभस्य आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत एका बाजूला स्वर्गीय रामदास स्मृती चषक आणि दुसऱ्या बाजूला जय मातादी एंटरप्राइजेस जय मातादी एंटरप्राइजेस असा कॉल आहे जय मातादी एंटरप्राइजेस आलेलं आहे म्हणजे टॉस नागावच्या कॅप्टनने जिंकलेलं आहे मान्यवरांचं पुन्हा आभार आपण मंचाची शोभा वाढवा आसन ग्रहण करून घ्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना जरूर त्यांच्याकडून शुभेच्छा असतील सूरज टॉस जिंकलाय आय थिंक कल्याण डोंबिवली क्रिकेटची पहिली रजनी स्पर्धा आणि या रजनी स्पर्धेमध्ये खेळण्याचा बहुमान मिळाला खिडकाळीच्या अगेन्स्ट खेळायचं इथे आल्यानंतर कसं वाटतंय ऑलरेडी स्पर्धा नागाव गावामध्येच आहे आपलंच तुमचंच हे क्रीडांगण आहे काय म्हणशील त्याबद्दल नक्कीच ग्राउंड खूप चांगलं केलं आहे आणि 40+ ग्राउंड चांगलंच असतं आणि दरवर्षी त्यांचीसुद्धा नाईट असते आणि तीसुद्धा नाईट होणार आणि भूषण भोईरचं आयोजन पण खूप चांगलं आहे खिडकाळीच्या विरुद्ध या सीझनमध्ये मॅच झाली आहे नाही काय डिसिजन काय घेणार आहात क्षेत्ररक्षण करू फिल्डिंग ॲटमॉस्फिअरला पाहता वेदरला पाहता फिल्डिंग करण्याचा डिसिजन जरूर तुम्ही घेतलाय खिडकाळी सध्या फार फॉर्मात संघ आहे काय म्हणशील नागाव संघ थोडा मला कमी पाहायला मिळतो या सीझनमध्ये खेळाडू व्यवसाय जॉब मुले तितकेसे वेळ देत नाही काय एक्झॅक्ट रिझन काय नक्की सगळे असतात खेळायला फक्त मी नसतो स्वतः आणि बॅट पॅच चालू आहे जिंकत नाही कुठे नक्कीच ट्राय करू इथे जिंकण्याचं कारण की आम्ही फर्स्ट राऊंडलाच सध्या हे होतो आणि असा फॉर्म कधी आला नव्हता पण नक्कीच आम्ही ट्राय करू शुभेच्छा तुला या मॅचसाठी महेश बरेचसे यंगस्टर मला आज खिडकाळी यंदाच्या अंगामध्ये खिडकाळी संघामध्ये पाहायला मिळतात टॉस तर गमावलेला बॅटिंग करायचं आहे काय म्हणशील यंगस्टर कसा परफॉर्मन्स देत आहे सध्या तुझ्या संघामध्ये यंगस्टर तर खूप चांगला खेळतात आणि प्रत्येक संघामध्ये यंगस्टर नवीन आलेच पाहिजेत कारण की जेव्हा यंगस्टर येतील तेव्हा आपला गावाचं क्रिकेट पुढे डेव्हलप होईल आणि प्रत्येक गावाने यंगस्टरला संधी दिली पाहिजे कल्याण डोंबिवली क्रिकेटची पहिली या सीझनची पहिली रजनी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे सो थोडक्यात या आयोजनाविषयी आदरणीय उद्योगपती भूषणजी भोईर साहेब यांच्याविषयी काय म्हणशील नाही आयोजन खूप सुंदर केलेलं आहे आणि आपल्या या कल्याण डोंबिवलीतली पहिली नाईट रजनी वाटतं आणि आयोजन खूपच सुंदर केलं आणि खेळायला मजा येईल किती धावा कारण बॅटिंग करायचे एक असा आकडा की तिथपर्यंत पोहोचलो तर त्या धावा आम्ही बनवू देणार नाही नागावला काय वाटतंय तुला आता पहिला सामना बघितला तर आय थिंक 32 धावा झाल्या होत्या आणि आता 50 तर आम्ही पण 50+ जाण्याचा प्रयत्न करू जेणेकरून डिफरंट होतील आय थिंक आजही तुझ्या संघाला पुरस्कर्ते लाभलेले आहेत जो संघ चांगला खेळतो ग्रामीणच्या माध्यमातून बरेचसे पुरस्कर्ते बऱ्याच संघांना पुरस्कृत करत आले आहेत काय म्हणशील आज तुझ्या संघाला कोणी पुरस्कृत केलंय तर पुरस्कर्त्यांचं नाव आम्हाला ऐकायचं आहे आमचे पुरस्कर्ते आमचा पण बॅट पॅच आहे पण अनिल पाटील आहेत आमचे ते आमच्यावर खूप भरोसा ठेवतात आणि आज त्यांचा वाढदिवस आहे तर आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू यस तुमच्या पुरस्कर्त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा अनिल पाटील साहेब आपण उपस्थित असाल तर मंचावरती आपला मी सहर्ष स्वागत करतोय मंडळी नुकताच टॉस पार पडलाय खिडकाळीच्या विरुद्ध तो टॉस जिंकला नागावच्या कॅप्टन सूरजने आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला नेक्स्ट मॅचमध्ये हे दोन्ही संघ समोरासमोर असतील मात्र आता वळूयात ऑनगोईंग मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी डिफेंडिंग चॅम्पियन गावदेवी खार्डी आणि यजमान गावदेवी दहिसर खेळतात इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स ऐकूयात पुन्हा एकदा रायगडची मुलुक मैदानी तोफ मच्छिंद्र पाटील सरांना थँक्यू थँक्यू करण खूप सुंदर क्वेश्चन केलेस खूप मजा आली त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू कव्हर केल्यास हे असायला हवं कारण नवीन प्रश्न करून त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार अनिल दादा या संघाचे पुरस्कार खिडकाळी संघाचे वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊया आणि बोलूया सामन्याकडे 54 धावांचा बाटला करायचा आहे सन्मान दिनेश शेट खाडी या सामन्याला एन्जॉय करतात स्वागत आहे तुमचं दिनेश शेट यस सर्वांचं आम्ही स्वागत करतो आणि बोलतोय सामन्याकडे 54 धावा याला चेस करायचे आहेत
त्यामध्ये 6 धावा वाईटच्या, एक षटकार गेला, आकाशने झेल सोडला, त्या 12 धावा एक्स्ट्रा आहेत मैदानावरती, हे विसरता कामा नाहीये. बघा ते 54 धावा कुठायच्या आहेत आता मात्र दहिसर संघाला. ज्या दहिसर संघाने फिल्डिंगमध्ये चुका केल्यात त्या चुका सुधारण्याची आता तुमच्याकडं संधी आहे मैदानावरती. बघायचं खाडी संघ 54 धाबा यावेळी डिफेन्स करणार की दहिसर संघ 54 धाबा कुठून या मैदानावरती आपल्या घरच्या मैदानावरती प्रेक्षकांना आनंदमय करणार हे आपण पाहूया मैदानावरती. या आपण म्हणणार 5 षटकांचा सामना 54 धावाचा लक्षाचा पाठलाग करायचा तो खाडी संघाच्या विरुद्ध आता मध्ये दहिसर संघाला. आज राहुल नाही आहे संघामध्ये, त्यामुळे खाडी संघाला एक ॲडव्हान्टेज निश्चित असणार आहे त्यामध्ये राहुलच्या माध्यमातून. बघायचं मात्र महेंद्रला विसरता कामा नाही आहे, अजयला विसरता कामा नाही आहे, ते चांगले फलंदाज आहे, नेहमी संघाला चांगली सलामी देतात. या बघूया आपण काय होणार या मैदानामध्ये. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय स्वर्गवासी रामदास स्मृती चषक 2025 पर्वांची पहिली रजनी आणि वळतोय आपण दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगकडे. सुरुवात होते शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, विकेट किपरच्या मागे आणि विकेट पंचांच्या स्क्वेअर लेगच्या आतमध्ये एकूण तुम्हाला 6 खेळाडू पाहायला मिळतात. पंचांच्या आतमध्ये 6 खेळाडू बघा, विकेट किपरच्या मागे 5 आणि एक शॉर्ट पॉईंट लावण्यात आला आहे. एकूण 6 खेळाडू, एक गोलंदाज 7, म्हणजे राहिले फक्त 4 खेळाडू. आणि 4 खेळाडू बघू शकाल आपण, एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला, एक लॉंग ऑफ लावलाय, ते मात्र सर्कलच्या बाहेर, एक मिड ऑन आणि मिड ऑफ. यस का नितीन? नागावचे माजी सरपंच आदरणीय बाळाराम पाटील साहेब यांचं नुकतंच आगमन झालंय. स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या पर्वाच्या पहिल्या रचनेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. येस करण, थँक्यू सो मच वन्स अगेन. पहिला चेंडू ऑन साईडला एकच धाव मिळणार. चेंडूला मात्र शेवटच्या मध्ये ड्राईव्ह केलाय, नजर चांगली होती, बॅकअप चांगलं होतं. येणार तो विशाल येतो चेंडू खाली बॅकअप देत असताना. विशालला सुरुवात चांगली गेली होती. विशालने एक पहिला चौकार दाखवला संघासाठी, नंतर तो चांगला खेळला, नंतर त्यानं त्याची गडी देखील विकेट देखील गमावली. मध्ये धावसंख्या एकच मिळणार. एका धावसंख्येला आकार येतोय. अजय आता मात्र येणार तो स्ट्राईक एंडला. महेंद्र सुरुवात केली शांत रीतीनं आणि अजय मात्र येताना स्ट्राईक एंडला. सौरभ म्हात्रे गोलंदाजीमध्ये येत असताना सौरभला आपण नेहमी पिबनचं षटक फेकताना पाहतोय. मागच्या काही वर्षामध्ये खूप चांगली फुलर अँड डिलिव्हरी, फलंदाजाला बीट केलाय, सुपर डिलिव्हरी. मी मगाशी ह्याची चर्चा करत होतो की ज्या पद्धतीनं ग्रामीण क्रिकेट आपलं विकसित झालं आहे आणि त्या ग्रामीण क्रिकेटला ग्लोबल टेनिस असेल, MTC असेल, अशा वाईन एक चांगलं ग्लोबल देत असतात, ते विसरता कामा नाही आहे. आणि त्याला ग्रामीणचं क्रिकेट सध्या घराघरात पोहोचतोय आणि त्याची चर्चा मात्र भरपूर होते. धावसंख्या दापारवरती 1-2 चेंडूचा खेळ संपलाय. सामना रफ अँड टफ होणार, कारण मी मगाशी देखील चर्चा केली होती की दोन्ही संघ जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा क्रिकेटचा दर्जा उंचावत असतो. लवकर चेंडूला खेळून काढलाय ऑन साईडला, खेळाच्या नादामध्ये चेंडू मात्र बीट झालाय आणि चेंडू मात्र एकच धाव देऊन देणार, तेही लेगबाजच्या माध्यमातून. जो संघर्ष खाडी संघाने केल्या धावांसाठी तो संघ तर दहिसर संघाला देखील करावा लागतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होते खाडी संघाला, त्यामध्ये 2 चेंडू वाईट होते, एकही चौकार एकही षटकार नव्हता. तीच परिस्थिती दहिसर संघाची पाहायला मिळते. दहिसर संघाने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय, 1 धाव बॅट आली, 1 डॉट, 1 लेग बाईज, धावसंख्या 2. शांत सुरुवात. हिट केला चेंडूला लॉंग ऑफला, मिड ऑनला माफ करा, क्षेत्ररक्षक होता तिथे, मात्र अनिकेत होता. अनिकेत निगुकरनं ही अपेक्षा नव्हती, कारण चांगल्या दर्जाचा खेळू आहे आणि भरपूर ऊन वारा पाणी पाऊस पाहिलाय. तो हिट विकेट झाला होता, त्याला आता संधी होती त्या चुका सुधारण्याची, मात्र त्यांनी ती संधी गमावली. बघा एक्शन रिप्ले साईड अँगलला MTCच्या माध्यमातून चेंडूला किती लवकर हिट केलं होतं, सोपा झेल होता. अनिकेतनं मात्र तो मिस केला. 51-52 नंबरची जर्सी परिधान केला याली क्षेत्ररक्षक निगुकर, मात्र त्याला चेंडूला याली सोडत असताना 3 धावा मिळणार. फलंदाज महेंद्र याली मात्र यानं नॉन स्ट्राईक केला आणि मात्र झेल सोडलाय महेंद्रचा झेल सोडलाय, किंमत मोजावी लागणार. मी मगाशीच म्हटलं होतं की महेंद्र एक चांगला फलंदाज आहे. 3 धावा, मजा येईल सामन्यामध्ये, शांत वातावरण. जसं सामना पुढे जाणार, शेवटच्या मोमेंटला येणार, शेवटच्या 2 षटकामध्ये, तेव्हा सामन्याची उंची वाढणार, दर्जा देखील वाढणार. लवली हिट, कबर ड्राईव्ह दाखवला क्रिकेटचा, मादक सौंदर्य स्लीपर कव्हर चेंडू निघून जातोय, एकच धाव मिळणार. फार वेगानं करण येतोय तिथे. कारण नेहमी आपण करणला 12 वाजताना मी पाहिले, मात्र जेव्हा तो क्षेत्ररक्षणाची त्याला संधी लाभते तेव्हा स्वतःला तो साबित देखील करत असतो. मित्रांनो, कोणतंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी मिळाली तर ते सोडू नका. फरदीन काजीचा तुम्ही इंटरव्ह्यू कव्हर ऐकला असेल, ज्यावेळी बिग बॅशमध्ये त्याने इंटरव्ह्यू दिला की पहिल्यांदा त्याला क्षेत्ररक्षणाला उतरलं, आता मात्र तो सर्वात चांगला फलंदाज म्हणून संबोधला जातोय. त्यावेळी संधीचं सोनं करायला कधी विसरू नका. 4 धावा, गुड बॉलिंग. ब्युटिफुल डिलिव्हरी विथ द राईट डायरेक्शन, देयर इज नो चान्स फॉर द बॅट्समन. काय गोलंदाजी दाखवली मैदानावरती, त्याची गती, त्याची लाईन, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं कंट्रोल आणि त्याचं मात्र प्रेशर. सुपर बॉलिंग, काय व्हॅरिएशन दाखवतोय.
वेगानं फेकतोय चेंडू, फलंदाज बीट करतोय आणि 4 धावा फक्त एका षटकाची सांगता झाली. अशोक हे षटक कधी सुरू झालं कधी संपलं कळलंच नाहीये. तर या षटकामध्ये एकही चौकार नाहीये, एकही ट्रिपल नाहीये, एकही षटकार नाहीये, एकही नो नाहीये, एकही वाईड नाहीये. आली ती फक्त लेग बायच एक आणि एक झेल सुटला, एक सिंगल मिळाली आणि एकूण धावा 4. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. मी मगाशी देखील म्हटलं होतं जो संघर्ष खाडी संघाला करावा लागलाय तोच संघर्ष दैसर संघाला करावा लागतोय. मात्र खाडी संघ अजूनही 3 पावलं पुढे आहे, कारण पहिल्या षटकामध्ये त्यांच्या 9 धावा होत्या आणि आता फक्त 4च पाहतोय. तर दैसर संघाला फाईट जी द्यायची आहे ती मात्र अजून देता आली नाहीये. 24 धावा 50 धावांची गरज आहे. 24 चेंडूमध्ये येणारे चेंडू मात्र 24 म्हणजे आता सरासरी असणार 12.5 पची सरासरी मेंटेन करावी लागणार आहे. आयोजकांचं मनापासून आभार. चांगली स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. खूप सुंदर टावर उभे केले तिथे आणि लख प्रकाश भव्य दिव्याची ही स्पर्धा आपण पाहतोय. पाहताक्षणी प्रेमात पडावा असं आयोजन. हे बघा ब्युटिफुल व्ह्यू, ह्याचीच मी चर्चा करत होतो. दिस इज अ ब्युटिफुल व्ह्यू ऑफ मेमोरियल रामदास मेमोरियल ट्रॉफी 2025. ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर. पाहताक्षणी प्रेमात पडावं एवढी सुंदर गडनगरी सजवली. या मला वाटत नाही की कल्याण डोंबिवलीमधलं हे पहिलं आयोजन मगाशी म्हटलं खूप सुंदर आयोजन. सुरुवात चांगली झाली. त्यानंतर तुमच्या भेटीस येणार टायगर चषक येणाऱ्या 8 ते 12 फेब्रुवारीला कल्याण डोंबिवली परिसरामध्ये देखील खूप चांगल्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात त्या नाईट फॉर्मॅटच्या माध्यमातून. त्यापैकी एक स्पर्धा आपण पाहतोय. विशालाला गोलंदाजीमध्ये, विशाल मात्रे फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. विशालने चेंडू लॉंगॉनला चांगलं बॅकअप होतं. सौरभ चेंडू खाली दुसऱ्यांदा येतोय. एकच धाव मिळणार. सिंगल डबलला फारसा फरक पडणार नाहीये खाडी संघाला. मध्ये दैसर संघाला त्याचा फरक पडेल कारण आज राहुल देखील नाही या संघामध्ये. त्यामुळे संघाला कोण सावरणार हा देखील प्रश्न. महेंद्रचा जेल सोडलाय, त्याची किंमत मोजावी लागणार. नो डाऊट 100% त्याची किंमत मोजावी लागणार आहे. अनिकेत निगुकरनं सोडलेला जेल बघायचं महेंद्र त्याची किती किंमत मोजावी लागणार महेंद्रच्या जेलची. अजय आला स्ट्रायकरला. अजय खेळतो 2 वरती, महेंद्र खेळतो 2 वरती. दोघांमध्ये 4 ची भागीदारी. एक अवांतर लेगबाईच्या मध्ये घ्या. 5 धाबा बिनबाद साबत सुरुवात. लवकर बॅटचा फेट्स ओपन केलाय. चेंडू मागे निघून गेला. यस इट इज. या चेंडू खाली फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानावरती. अजय इज वॉकिंग बॅक. काय सुंदर संगीत होतं. ज्याच्यात दम आहे तो जिंकणार आणि ज्याच्यात दम आहे तो चांगलं आयोजन करून दाखवणार. आयोजकांमध्ये दम आहे मी म्हणेन. खूप सुंदर आयोजन केलं मैदानावरती, तेही दुसऱ्या वर्षामध्ये. असं वाटत नाही की हे दुसरं वर्ष आहे, असं वाटतं की आयोजन 15 वर्षापासून सुरू आहे. कारण ज्या पद्धतीने आयोजकांचा अनुभव आहे. मागच्या वर्षी डे फॉर्मॅट, या वर्षी मध्ये धक्का दिलाय प्रेक्षकांना नाईट फॉर्मॅटमध्ये. सुंदर आयोजन. आयोजकांचं मनापासून आभार. ज्या पद्धतीने आपण आयोजन केलेत खूप सुंदर आयोजन. विलोभनीय दृश्य मैदानावरती आणि ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर्स. 5 धाबा 1 बाद. विशालला मात्र मिळाली पहिली सफलता, पहिलं यश विशालला मिळतंय. आणि बघायचं अजूनही दैसर संघाला एकही चौकार षटकार मारता आला नाहीये. 8 चेंडूचा खेळ संपलाय मैदानावरती. ओव्हर द विकेट, बाउन्स डिलिव्हरी, सुपर बाउन्स. यासाठी तो ओळखला जातो विशाल. विशालचा शोल्डरचा वापर बघा किती चांगला वापर करतो. 314 नंबरची जर्सी परिधान केलेला. किती लवकर चेंडू त्याने आल्यानंतर बाउन्स केलाय आणि काय योग्य दिशा देत असताना बाउन्स विथ राईट डायरेक्शन दाखवलं मैदानावरती आणि फलंदाजाला शांत ठेवलंय. आदित्यला शांत ठेवलंय. बघायचं आदित्य किती वेळ शांत राहणार. 9 चेंडूचा खेळ संपतोय. एकही चौकार, एकही षटकार नाहीये, एकही वाईट नाहीये. कंट्रोल गोलंदाजी दाखवली. दैसर संघानं 6 चेंडू वाईट फेकलेत. त्याची देखील परिस्थिती निर्माण झाली. ऑनसाइडला खेचलाय फटका. इम्प्रोव्हायझेशन. हो माय गॉड. दुसरा झेल सुटलाय. यश चेंडू खाली आलाय. ज्या यशनं आता झेल टिपला त्या यशनं मात्र झेल सोडलाय. मग अशी अनिकेत निगुकर एक झेल सोडलाय. आता मात्र यश सोडते. बघा ऍक्शन रिप्ले कसे. इम्प्रोव्हायझेशन फलंदाजाला हवं होतं आणि महेंद्र मागे गेला. आदित्य सेकंडला होता. बघा आदित्यचा स्टान्स फार वेगळा होता. चेंडू त्याला मात्र यावेळी हुक करायचं होता आणि यश मात्र झेल सोडतोय. धावसंख्या धापकाती 6 1 बाद. दोन्ही फलंदाजांना एक जीवनदान लाभलंय. बघा ऍक्शन रिप्ले साइड अँगलला एमटीसीची कमाल. आमचे रोशन आणि त्याची संपूर्ण टीम. वरती विकेट.
ओ थाय पॅडला यस इट इज फिंगर गोज बांपर 1 विकेट गोज डाऊन. धक्का क्रमांक दुसरा आणि मोठा धक्का मैदानावरती. गोल्डन विकेट या संघाचे महेंद्र याली मात्र मैदानाच्या बाहेर. सच अ राईट डिसिजन. एक्झॅक्टली मिडल स्टंपला होता चेंडू आणि महेंद्र भोईर मात्र चेंडू ऑन साइडला घेण्याच्या नादामध्ये बीट झालाय आणि पंचाने योग्य निर्णय दिले. गुड डिसिजन अंपायर. व्हेरी गुड जॉब जेंटलमॅन. कीप गोइंग. मिस्टर रमाकांत पवार सर, मिस्टर निरंजन सावंत सर, मिस्टर प्रसाद ससरेबुदे सर, व्हेरी गुड जॉब सर. कीप गोइंग. गुड जॉब जेंटलमॅन. 6 धावा 2 बाद. नवीन फलंदाज मधोमधी पाचन करतोय जयेश भोईर. मगाशी मी जेपीचं वर्णन केलं होतं. एक चांगला गोलंदाज आहे तो. बघायचं फलंदाजीमध्ये काय दाखवतो कामगिरी. गरज आहे सध्या चौकार षटकारांची. प्रचंड प्रेशराईज केले खाडी संघानं दहिसर संघाला. गुड बॉलिंग फ्रॉम द खाडी टीम. लवकर फटका खेचला. एज. ओ माय गॉड. यश करतो काय एक्झॅक्टली मैदानावरती. ज्या यशने एक झेल पकडला 2 सोडले. 1 वर 2 फ्री असं काहीतरी फॉर्म्युला असावा कदाचित त्याचा. मात्र तो मागात पडेल संघाला. 7 धावा 2 बाद. सोपा झेल होता. पहिला झेल चांगला होता पकडला, नंतर 2 झेल सोडले त्यानं. 7 धावा 2 बाद. विशाल थोडासा नाराज झालाय. षटकाची झाली सांगता. पहिल्या षटकामध्ये आले त्या 4 धावा, या षटकामध्ये आल्या 3 धावा. एकही मात्र नो किंवा वाईट नाहीये. कंट्रोल करून त्याची खाडी संघाच्या माध्यमातून एकही चौकार षटकार नाहीये. त्यामुळे दहिसर संघाची स्थिती फार नाजूक पाहायला मिळते. ज्या खाडी संघानं पहिल्या षटकामध्ये 9 धावा कुठल्या होत्या, त्या दहिसर संघाला 2 षटकामध्ये देखील 9 धावा कुठल्या आल्या नाहीत. फक्त 7 धावा. याच्यावरून अंदाज बांधला जातो की खाडी संघ पुढे वाटचाल करतोय आणि दहिसर संघ मात्र मागे पडतोय. येणारे चेंडू 18 आणि गरती 47 धावांची. थँक्यू अशोक. 18 चेंडू 47 धावा. आता मध्ये थोडंसं अवघड जात आहे. खाडी संघाला सपोर्ट करणारे आमचे दिनेश शेट. यस. एक पारितोषिक आलेलं आहे स्वर्गीय बाबाजी नाना पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ आदरणीय दीपक बाबाजी पाटील यांच्याकडून खार्डीच्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. येस. थँक्यू. थँक्यू करण ॲक्च्युली डे टुर्नामेंट करून आलेत ते. सध्या डे नाईट फॉर्मॅट आहे सर्व कॉमेंटरांचा. स्कोरर असतील, कॉमेंटर असतील, पंच असतील. काय झालं अशोक, एक्झॅक्टली विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलं. विधानसभा निवडणुका उशिरा झाल्या, त्यामुळे जेवढ्या मॅचेस पेंडिंग होत्या त्या मात्र आता एकत्र आल्यात. आणि त्यातल्या त्यात काय आलं, पहिल्यांदा डिसेंबर जानेवारी डे क्रिकेट चालायचं, फेब्रुवारीमध्ये नाईट सुरू व्हायच्या. आता मध्ये डिसेंबरपासून नाईट सुरू होतात, त्यामुळे सर्व लोड वाढलाय. मात्र क्रिकेट उंचावलंय हे देखील मी अभिमानाने सांगेन. 37 धावांची गरज. 18 चेंडूचा सामना करायचा आहे. बघायचं खाडी संघ अजून तरी सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे, कारण खाडी संघाने 2 षटकामध्ये 27 धावा कुठल्या होत्या, एका षटकामध्ये 9 धावा, ह्या 2 षटकामध्ये फक्त 7 धावा. दहिसर संघ थोडासा संघर्ष करतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केला, चांगला फटका. बॉल बॅक ड्राईव्ह होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिथे. 1च धाव मिळणार आणि एका धावेने फारसा फरक पडणार नाहीये. आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ संपला अशोक मैदानावरती. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे करण काळन, यंग अँड टॅलेंटेड कॉमेंटेटर्स, आणि दुसरे आमचे विशाल पाटील जे आताच आम्हाला भिवंडीला भेटले होते, त्यांचा देखील आमचा परिचय झाला. स्वागत आहे विशाल. वेलकम टू कल्याण डोंबिवली नगरी. तुमचं स्वागत आहे तुमच्या परिसरामध्ये. सध्या BPL ही स्पर्धा खूप मोठी सुरू आहे. भिवंडी प्रीमियर लीग डे नाईट फॉर्ममध्ये बाली यांच्या माध्यमातून, बाली शेट यांच्या माध्यमातून ही क्रिकेट कल्याण डोंबिवलीच्या मध्ये सुंदर आपल्याला पाहायला मिळते. ओ क्लीन बॉल. अजून एक धक्का मैदानावरती. 8 धावावरती तिसरा धक्का मैदानावरती. हा स्कोर क्रिकेटचा नाहीये, हा स्कोर आपण पाहतो फुटबॉलचा स्कोर. फुटबॉलचा स्कोर असाच असतो, 3, 4, 8, 9 असे गोल बनवले जातात आणि हा तसाच पाहतो. आदित्य देखील बाद होते. यस डीजे. तन्मय भोईर ॲक्शन रिप्ले बघा. ओ क्लीन बॉल. बॅट अँड पॅड मध्ये चेंडू गेलाय. फलंदाज मात्र बीट केले मैदानावरती. अजून एक धक्का. गुड बॉलिंग. अजून एक धक्का. इन ॲट नंबर 5 वरती जातोय फलंदाज तन्मय भोईर. येस, पहिली लेग बाईज हा मैदानावरती. LBW माफ करा, लेग बिफोर. या स्पर्धेतला पहिला लेग बिफोर विकेट. येस, हिट विकेट. 16 चेंडू 46 धावांची गरज आहे.
असं वाटलं की सामना चांगला होईल, मजा येईल सामन्यामध्ये, मात्र अद्याप तरी तसं काही चित्र नाही. खाडी संघ पूर्ण मैदानावरती हबी झालाय आणि पूर्ण प्रेशराईज केलंय, अंडर प्रेशर केलंय. वंडरफुल कमबॅक, ट्रेमेंडस प्रेशर, एक्सलंट चेसिंग, ह्या संपूर्ण गोष्टी दाखवल्या मैदानावरती. त्यामध्ये खाडी संघानं, दहिसर संघ त्याला बॅटल चांगला दिसत नाहीये फाईट करत असताना. चेंडू गरंगळ्यात निघून जातोय, चेंडू निघून गेला तो एक्झॅक्टली कव्हर पॉईंटला एकदा मिळला, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न नाहीये. स्ट्राईक अँड फलंदाज नॉट रिस्पॉन्डिंग फॉर द कपल ऑफ द रन्स, आणि त्याला माहिती स्ट्राईक मला हवी आहे आणि तो स्ट्राईक येतो. कारण चेंडू खाली आला होता. 15 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. 15 चेंडूमध्ये फक्त 9 धावा कुठल्या आहेत. ज्या 9 धावा खाडी संघानं फक्त 7 चेंडूमध्ये कुठल्या होत्या, त्या 9 धावा कुठताना 15 चेंडूंचा वापर करावा लागलाय आणि तेही 3 गडी बाद. खाडी संघाचा एकही गडी बाद नव्हता जेव्हा 9 धावा झाल्या होत्या तेव्हा. याच्यावरनं तुम्हाला कंपॅरिझन कळलं असेल की खाडी संघ किती ॲडव्हान्स पुढे चाललाय आणि दहिसर संघ मागे पडत चाललाय. बघायचं वेळ आहे अजून दहिसर संघाजवळ, अजूनही तो उभार घेऊ शकतो. हुक करायचा प्रयत्न, चेंडू मागे निघून येतोय. चेंडू मात्र एक्झॅक्टली हिट झाला होता तो एल्बोला आणि पंच हे लेग बाय चिकून करत असताना मिळणार ती सिंगल आणि 10 धाव संख्या. गडी बाद झाले ते 3. हॅव लुक ॲट द ॲक्शन रिप्ले बाय साइड अँगल फ्रॉम MTC. बघा ॲक्शन रिप्ले कसा राहिलाय. यस, एल्बोला लागलाय चेंडू. गुड डिसिजन बाय अंपायर. अपील देखील तिथं झालं. प्रेक्षक बघा किती चांगले प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. आज पहिली रजनी स्पर्धेची आणि भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. अगदी डोळ्यांचं पारणं फेटणारं आयोजन आपण पाहतोय. कारण रामदास दादा यांचं नाव फार मोठं होतं आणि त्याच्या नावाला साजेशी प्रेक्षक बघू शकाल. नंतर MTC दाखवेल आम्हाला प्रेक्षक TV वरती. राऊंड विकेट. ओ, चेंडू मागे निघून गेला. बीट करत असताना विकेट किपर राखील आणि पंचांचा इशारा वाईटचा. मिळणार त्या 5 धावा. ज्या 6 धावा वाईटच्या माध्यमातून गेल्या होत्या त्या आता मात्र 5 धावा मिळाल्यात त्या खाडी संघाच्या विरुद्ध दहिसर संघाला. यस इज आहे. दीपक बाबाजी पाटील यांच्याकडून पारितोषिक येते. विकेट अटॅकला ऑलरेडी त्यांनी 2000 रुपयांचं पारितोषिक लावलंय. ओव्हर हॅट्रिक एका षटकामध्ये कशाही 3 विकेट जरी आल्या तरी गोलंदाजाला 2000 रुपयांचं पारितोषिक दीपक बाबाजी पाटील साहेब यांच्याकडून देण्यात येईल. थँक्यू. 15 धाबा 3 बाद. प्रेक्षक बघा किती भरपूर मोठ्या संख्येने स्पर्धेसाठी आलेत. हळूहळू का होईना गारवा वाढतोय कारण धावबिंदूंचं प्रमाण वाढलंय. पावणे धावा असतात. हे बघा प्रेक्षक आमचे हे प्रेक्षक आहेत. याच प्रेक्षकांसाठी आम्ही समालोचन करत असतो, ज्यांच्यावरती मी नितांत प्रेम करतो. हे प्रेक्षक आहेत जे तुम्हाला कधीही कांद्यावर उचलून घेतील आणि हेच प्रेक्षक तुम्हाला मोठे बनवतात. हेच प्रेक्षक तुम्हाला हिरो बनवतात. त्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. 15 धाबा. या 5 धाबा नशिबाच्या. लक फॅक्टर दहिसर संघाचा ऑन झालाय. आता दहिसर संघाला संधी आहे इथनं पुढे यावेळी मात्र उभारी घेण्याची नाहीये. गुड बॉलिंग, गती चांगली, पेस चांगला, कंट्रोल चांगलं, लाईन चांगली आणि यावेळी फलंदाज मात्र बीट केले. बघा साइड अँगलला दाखवलं MTCच्या माध्यमातून. लवकर चेंडूला पिक केलं. फुटवर नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर आणि मोबाईलमध्ये नेटवर्क गरजेचं आहे, तेव्हा संपर्क होतो. नाही तर संपर्क क्षेत्राच्या बाहेर दाखवलं जातं. त्यावेळी फलंदाजामध्ये संपर्क नाहीये, चेंडूमध्ये संपर्क होत नाहीये. पद्धत आली ते नाही मैदानावरती. लवली शॉट मात्र उशीर झालाय कारण चेंडू लवकर पिक केलाय त्यानं. चेंडू उशिरा बॅटवर आलाय आणि 1च धाव मिळणार. अशोक आत्तापर्यंत 3 षटकांची सांगता झाली आणि 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये धावा आल्या त्या फक्त 16 आणि या 16 चेंडूंमध्ये 18 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार नाहीये. फलंदाजच्या बॅटमधनं मिळाला तो नशिबाचा चौकार. डगआउटमध्ये शांतता, पाण्याची मागणी केली जाते. ड्रिंक्स बॅग, जलपान आपण सोयी करायचे आहे. डगआउटमध्ये स्मशान शांतता आहे कारण दहिसर संघाचे खांदे आता मात्र झुकलेत. चेहऱ्यावरती नितांत शांतता, सावट चिंतेचं पाहायला मिळतंय कारण कोण जिंकणार कोण हारणार हा नंतरचा भाग आहे. मात्र सामना जबरदस्त फाईट झाला तर मात्र मजा असते. येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती 38 धावांची. 38 रन्स टू रिक्वायर्ड फ्रॉम 12 डिरीज. हॅव अ लुक ॲट द आमचे प्रेक्षक बघा. हे प्रेक्षक भरपूर संख्येने प्रेक्षक आहेत. याच प्रेक्षकांवरती आम्ही नितांत प्रेम करतो आणि ज्यांच्या प्रेमापोटी आम्ही समालोचन करतोय हे तेच ते प्रेक्षक आहेत. भरपूर क्रिकेटचे दर्दी आहेत. मात्र जे प्रेक्षक इथे यायला निघाले असतील तर येताना स्वेटर कॅरी करा कारण थोडं थंडीचं प्रमाण वाढतं इथे मैदानावरती. बघू शकाल 12 चेंडू 38 धावांची गरज. यस डीज आहे. उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास मूर्ती चषक ठेवलाय भोईर ब्रदर्स 1 नंबर. रामदास मूर्ती चषक
थँक्यू चंद्र बघा, चंद्र आहे साक्षीला. सुंदर चित्रीकरण एमटीच्या माध्यमातून सुंदर चित्र बघा. चंद्र देखील आपल्या साक्षीला आहे. चंद्र दाखवण्यात आलाय स्क्रीनवरती. जे प्रेक्षक युट्यूबला सामना पाहतात त्यांच्यासाठी मात्र ही खूप मोठी पर्वणी आहे. सुंदर चित्रीकरण. थँक्यू एमटीसी. 38 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. रोशन असल्यानंतर आम्हाला काही टेन्शन नसतं, कारण मॉनिटर देखील प्रोव्हाइड करत असतो, प्रत्येक चेंडूची माहिती देत असतो. जेव्हा तेव्हा रेकॉर्ड्स माहिती असतात तेव्हा मध्ये सांगत असतो. तर थँक्यू रोशन. 12 चेंडू 38 धावांची गरज आहे. सामना आत्ता मात्र जर कमबॅक करायचा असेल दैसर संघाला तर या षटकामध्ये किमान 20+ धावांची गरज असणार तुम्हाला, तरच सामना चांगला होईल. जर धावा 10च्या आतमध्ये आल्या तर खाडी संघ इथनं झेप घेईल, हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. समीक्षांमध्ये, क्रीडा समीक्षांमध्ये चर्चा होते अशोक, कारण ह्या संघाला डोकं वरत काढू दिले नाहीये. 16 धावा आल्या आतापर्यंत आणि या 16 धावांमध्ये धावा 22च्या त्या 7 धावा आहेत, म्हणजे 90 धावा बॅटनं आल्यात. एक चौकार आपण पाहिला वाईटच्या माध्यमातून, तेव्हा 5 धावा आल्या, 2 लेगबाईच्या धावा त्याच्यामध्ये. एकूण धावा फक्त 90 बॅटमधनं, 7 धावा लेगबाईच्या माध्यमातून, 16 धावा, 3 गडी बाद, येणारे चेंडू 12, 38 धावांची गरज आहे. सामना चांगला होईल अशी अपेक्षा होती आम्हाला, मात्र अजून तरी तसं चित्र नाहीये. गुड बॉलिंग, ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. गोलंदाज अतिश सज्ज झालाय. अतिश मात्रे फुलटा चेंडू बॅटचा फेस ओपन केलाय. येस इट इज. आता मात्र दम येतोय यावेळी मात्र दैसर संघाच्या माध्यमातून आणि पहिला षटकार. आता मजा येईल सामन्यामध्ये. 38 धावांची गरज होती, येणारे चेंडू 11 आणि गरज ती फक्त 32 धावांची. येस चेंडू पंचांना रेफर केले ते भीमरसाठी. येस आम्ही चेक करू. चेंडू देखील प्रोव्हाइड करायचा. जर चेंडू लांब गेला असेल तर माझ्या प्रेक्षकांना विनंती आहे, जर तुमच्यापर्यंत चेंडू पोहोचत असेल तर प्लीज तो आतमध्ये देत चला, कारण आम्हाला माहिती आहे तुमचं प्रेम देखील भरपूर आहे स्पर्धेवरती. आयोजकांची नावं आमच्या समोर काही क्षणामध्ये येतील, ती आम्ही निश्चित तुमच्यापर्यंत साजरी करू, कारण ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरपूर चांगली पाहायला मिळते. आणि आता सांगितलं भरपूर ओपिनियनमध्ये. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. मिळणार तो षटकार. येणारे चेंडू 11 आणि गरज ती 32 धावांची. येस इज आहे. वॉट अ शॉट. काय फटका सजवलाय. 22 नंबरची जर्सी परिधान केलेला फलंदाज स्ट्रायकर एंडला तन्मय भोईर आणि धावा देखील 22 होतात. बघा त्याची जर्सी नंबर देखील 22 आहे आणि 22 धावा देखील मध्यवर्ती होतात. 3 बडी बाद झाले आतापर्यंत. आता अशोक मजा येणार. एखादा षटकार चौकार आला तर अजून मजा येणार. आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य नारायण शेठ भोईर, कालूराम शेठ भोईर, हरचंद्र शेठ भोईर, भूषण शेठ भोईर, आशुतोष शेठ भोईर आणि ऑल आमचा भोईर परिवार यांच्या मागे शेठ लागलाय मित्रांनो, कारण ही खरं खानदानी लोक आहेत. नारायण शेठ नाव फार मोठे आहे आणि त्यांच्या मागे शेठ का लागलाय, ते खरी खानदानी लोक आहेत. नुसती पैशाने मोठी नाहीत तर माणसाने देखील मोठी आहेत, कारण ज्याने माणुसकी भरपूर जपली. कारण असं म्हटलं जातं पैसा तुमची खरी श्रीमंती नसते, तुम्ही किती माणसं जोडलीत आयुष्यामध्ये ही तुमची खरी श्रीमंती असते. ही संपत्ती अशोक कधी संपत नाहीये आणि म्हणून या लोकांच्या मागे शेठ नाव काय लागलं ह्याचं मी तुम्हाला उत्तर दिलं ना. बॅक टू क्रिकेट. येणारे चेंडू 11 आणि गरज असणार होती आता 32 धावांची. एका षटकारानं सामन्याला आग लावले. अजून एखादा षटकार राहणार तर मात्र सामना पुन्हा गरम होणार आणि प्रेक्षकांना थंडी वाजते, त्या थंडीतनं ऊब मिळणार हे मी निश्चित सांगू इच्छितो. बघायचं आहे सामना किती गरम होणार, सामना किती रंगात येणार, सामना किती चुरस निर्माण करणार आणि सामन्यामध्ये किती लढतीमध्ये किती रंगतदारपणा निर्माण होणार हे सांगणं मात्र कठीण असणार आहे. फलंदाज तन्मयचं मी कौतुक करेन. तन्मय 5व्या नंबरचा फलंदाज आहे. जे जमलेलं 4 फलंदाजांना ते तन्मयनं करून दाखवलंय. लाव यायमध्ये चेंज ऑफ पेस. खाडी संघ भरपूर हुशार आहे. गोलंदाज षटके पुढे सरकला. विशाल आलाय. विशालने देखील झेल सोडलाय. चुका होतात मैदानावरती. मगाशी यशनं 2 झेल सोडले, अनिकेत निगुकरने 1 झेल सोडला, विशालने 1 झेल सोडला. आतापर्यंत 4 झेल सोडण्यात आल्यात मैदानावरती. बघा लवकर चेंडू पिक केला फलंदाजानं. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन अतिशनं केलं. फलंदाजाला फसवलं होतं. 5वा चेंडू होता मात्र झेल सोडला होतो. मात्र 22 धावा नंतर मात्र 3 गडी बाद, 2 धावा, तर 24 धावा होतील. येणारे चेंडू 10 आणि गरज आहे 30 धावांची. 4 झेल आतापर्यंत सुटलेत खाडी संघाच्या माध्यमातून. ज्या चुका दैसर संघाने केल्या त्याच संघ मात्र खाडी संघ करतोय. बघायचे दोन्ही संघाच्या माध्यमातून भरपूर चुका झाल्यात. दैसर संघानं 6 चेंडू वाईट फेकलेत, 6 धावा अवांतर दिलेत, 1 झेल सोडला तेव्हा षटकार देखील गेला. 12 धावा गेल्यात मैदानावरती. चेंडू एक कव्हर रिसाला एकदा मिळणार. चेंडू पुढे सरकतोय, कव्हर करतोय, तोपर्यंत सूरज आलाय मैदानावरती.
सूरज फौजदार चेंडू खाली मात्र मिळणार ते धावसंख्या अशोक आम्हाला सांगतील. आता समीकरण उरलंय येणारे चेंडू 9 आणि गरज असणार आहे ती 28 धावांची. अजूनही सामना रंगात आहे. अजूनही देशाचा संघ कमबॅक करू शकतोय. येणारे 3 चेंडू मोठे फटकेबाजी झाले तर सामना कधी कमबॅक करू शकतोय. आणि देशाचा संघ असा संघ आहे जो शेवटच्या चेंडूपर्यंत लढा देणारा लढाऊ वृत्तीचा संघ आहे. त्यामुळे बघायचंय राहुलची आज कमी किती भासली आहे संघाला हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. महेंद्रवरती फार जबाबदारी मोठी होती मात्र महेंद्र जबाबदारी स्वीकारू शकला नाहीये. महेंद्रला एक जीवनदान देखील मिळालं होतं तरी देखील तो फारशी कामगिरी करू शकला नाही मैदानावरती. लवली हिट याली मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. आता देखील सौरभने झेल टिपलाय. आता मध्ये धक्का क्रमांक 4. आता समीकरण असणार आहे 8 चेंडू आणि गरज आहे ती 28 धावांची. जस्टिस आहे. आठ चेंडू 28 धावांची गरज आहे. बघा एका षटकाराने तन्मयाने सामन्यामध्ये आग जरी लावली तरी मात्र पुन्हा ती शांत गेली खाडी संघानं. बघा ते सामना कोण जिंकणार मजा येईल सामन्यामध्ये शेवटच्या क्षण. यस कारण सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये आलेले शिवदास भोईर यांच्याकडून पारितोषिक आले त्यांच्यासाठी. लागोपाठचे 3 सिक्सर जर आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. तर आमचे मित्र नितीन काळन आता मकर संक्रांतीच्या सेशनमध्ये 6 दिवस ज्याने समोरचं खूप सुंदर केलं तिथे केलं सामन्याला एन्जॉय करतात. स्वागत आहे नितीन तुझं. मोस्ट वेलकम. येणारी चेंडू 8 आणि 28 धावांची गरज आहे. एका तन्मयने एक षटकार लावला अशोक असं वाटलं की मैदानात आग लागेल मात्र खाडी सगळं फार हुशार आहे. त्याला फसवे चेंडू टाकले आणि शेवटला फसवलंय मैदानावरती. 8 चेंडू 28 धावा. सामना स्पीडअप करा प्लीज. कारण ॲक्च्युली आम्ही थोडेसे उशीर होत आज कारण आज पाहुण्यांचं आगमन होणार होतं. थोडी उशिरा स्पर्धा सुरू होती. पहिल्या दिवशी आम्हाला अनुभव आहे कारण पाहुण्यांचं आगमन झाल्यानंतर भरपूर त्यांचे सन्मान. त्यानंतर पहिला चेंडू 7:56 पडल्या जात. उद्या मात्र 6:30 वाजता तुम्हाला पहिला चेंडू फेकण्यात येईल मैदानावरती. 8 चेंडू 28 धावा. कट केल्या चेंडूला नाही जमलं. बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता मात्र तेही देखील नाही जमलं आणि मिळणार तो मात्र 0. त्यामुळे 7 चेंडू 28 धावा. आता दैसर संघाला कठीण आहे. ज्या दैसर संघाने अजूनपर्यंत एकच चौकार मारला नाही त्या दैसर संघाला 7 चेंडूमध्ये आता 7 चौकार मारायचे आहेत. एक षटकार मारला त्या मी कौतुक करेन फलंदाज रत्नाचं तन्मयचं मात्र आता नाहीये. आता मध्ये हा प्रयत्न देखील हुकलाय. 7 चेंडू 28 धावा. सामना एकतर्फी होतोय. प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा होती अशोक. मला देखील वाटलं होतं की सामना चांगला होईल मात्र चुकलं कुठं. दैसर संघाची सुरुवात चांगली झाली नाहीये. चुकलं कुठं. दैसर संघानं फिल्डिंगमध्ये भरपूर चुका केल्यात. चुकलं कुठं. आपल्या घरच्या मध्ये ते प्रेशर घेतलं आणि चुकलं कुठं. सुरुवात चांगली झाली नाहीये त्यामुळे दमदार सुरुवात झाली नाहीये. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन हा का म्हटलं जातं ह्याचं उत्तर मिळालं दैसर संघाला. त्यामुळे प्रेक्षकांची थोडीशी निराशा झाली कारण पहिला सामना एकतर्फी झाला. एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी क्रिकेट सामने कोणालाच आवडत नाहीये. त्यामुळे आम्हाला कॉमेंट्री करण्यासाठी तेवढा उत्साह येत नाहीये. प्रेक्षकांचं देखील लढतीकडे लक्ष लागत नाहीये. त्यामुळे सामना एकतर्फी होतोय. मात्र जी गोलंदाजी दाखवली खाडी संघानं ती मात्र क्वालिटी गोलंदाजी होती. तो क्रिकेटचा दर्जा उंचावणारा होता. 7 चेंडू 28 धावांची गरज. दैसर संघानं चांगला परफॉर्मन्स दिला गोलंदाजीच्या माध्यमातून फिल्डिंगच्या माध्यमातून मात्र फलंदाजीमध्ये नाराज केलाय त्याने या संघाला आणि या प्रेक्षकांना देखील. 7 चेंडू 28 धावांची गरज आहे. मजा आहे सामन्यामध्ये. चांगला आयोजन आपण पाहतोय. येणारी चेंडू 6 आणि गरज आहे ती 28 धावांची. अजूनही संधी आहे दैसर संघासमोर. संधी हुकलेली नाही अजूनही. इज इट पॉसिबल? येस ॲब्सोल्युटली पॉसिबल इज देअर बट यू हॅव टू नाव डू हार्ड वर्क बिकॉज नाव मॅच इज गोइंग ऑन लास्ट मोमेंट. 7 चेंडू 28 धावांची गरज. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर अँड फॅबुलस मॅच. कट केलाय बॅकफुटला जाऊन रुबी कट दाखवले. चेंडू पॉइंटच्या डोक्यावर काढलाय. उशीर झालाय मात्र कमबॅक केलाय. षटकार दुसरा षटकार या सत्रातील. खणकरी षटकार. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. शॉट ऑफ प्लेन बॅकफुटला गेला. जागा बनवली आणि काय फटका दाखवला रुबी कटचा. कॉन्फिडन्स काय होतं. वॉट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक आणि पाहतच राहिला एकटक त्या षटकारकडे. 5 चेंडू 22 धावा. इज इट पॉसिबल? यस पॉसिबल. अजून एखादा षटकार चौकार आला.
तर अजून एक तीर्माने ड्राईव्ह केला चेंडूला आउट ड्राईव्हच्या माध्यमातून पुढे सरकला लोक आपला बॅकअप चांगला एकच जामीन दुसऱ्या वेळेचा प्रयत्न यस इट इज मिळाला दुसरा झटका अजूनही स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न कॉल चांगला नाहीये संवाद नाही दोघांमध्ये आणि फलंदाज मात्र परतावा लागेल अशोक आम्हाला सांगतील समीकरण राहणार आहे 4 चेंडू 21 धावांची गरज 21 रन्स टू विन फ्रॉम 4 डिलिव्हरीज यस डीजे धावांची गरज लुक ॲट द ॲक्शन रिप्ले ओ लवकर चेंडू ड्राईव्ह केला खूप चांगला फटका होता बॅकअप देखील चांगला होता चेंडू उचलला फेकला ग्रीप बनवली नाही वॉटर थ्रो सुंदर फेकी गेली बघा एक्झॅक्टली स्टंप चांगलं बॅकअप होतं गोलंदाजाचं आणि फलंदाज धावचीत होतोय 4 चेंडू 21 धावांची गरज प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज पहिल्याच रचनेमध्ये आपण पाहतोय भरपूर आकाश पाटील आलाय आकाशने झेल सोडून षटकार दिला होता तोच आकाशाला मैदानावरती एकच धाव मिळणार एका धावेनं फारसा फरक पडणार नाही 3 चेंडू गरज आहे ती 20 धावांची आता मात्र कठीण आहे आता 3 षटकार जरी मारले तरी सामना जिंकता येणार नाहीये कारण 3 षटकारामध्ये होतील 18-20 होणार नाहीयेत त्याला 3 चेंडू 20 धावा एक दैसर संघ चांगला संघ आहे भरपूर चांगली कामगिरी या वर्षामध्ये केली बुलेट ट्रॉफीमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला मकर संक्रांत चषकामध्ये देखील भरपूर चांगला परफॉर्मन्स या संघाने दिला मात्र आज या होम ग्राउंडमध्ये आज संघ बॅकफुटला पाहायला मिळाला ओर द विकेट कट केला चेंडूला बॅकअप आहे तिथे यस एक्झॅक्टली बॅकवर्ड शॉर्ट पॉईंट रिजनमध्ये चेंडूला बॅकअप दिलं जाते आता मात्र सामन्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये यू आर वॉचिंग नाव वन साइडेड मॅच देर इज अ नो इंटरेस्टेड नो एक्साइटमेंट जस्ट फॉर्मेट इज गोइंग ऑन नथिंग एल्स 2 चेंडू 20 धावांची गरज नेक्स्ट सामना लगेच आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहणार आहोत नागाव वर्सेस खिडकाली अजून एक मोठा सामना नागाव गाव बाजूलाच गाव आहे त्यांचे प्रेक्षक मोठ्या संख्येनं फलंदाज बाद एकच चेंडू राहिलाय आणि 20 धावांची गरज आहे चला फलंदाजाला विनंती आपण धावत जाऊया कारण आता काही होणार नाही डीजेला थांबवतोय आम्ही सामना मला वाइंड अप करायचा आहे 1 चेंडू 20 धावांची गरज आहे 1 चेंडू आणि 20 धावांची गरज त्याला खाडी संघ आता विजयाच्या बोलावरती खाडी संघाचे आमचे पाटील दिनेश शेठ पाटील खूप खुश असतील सामना एन्जॉय करतात त्यानंतर आमचे हेमंत माते देखील सामना एन्जॉय करतात त्यांचं देखील स्वागत करूया आपण 1 चेंडू 20 धावांची गरज आणि खाडी संघ विजयाच्या यावेळी जबल यावेळी मात्र छायेत पाहायला मिळतोय ओ यावेळी चेंडू आतमध्ये आले टप्पापर्यंत पंचाने सांगितलं 19 धावांना आज सामना जिंकला खाडी संघानं खूप अभिनंदन हार्ड लक देसर टीम बट गुड फाईट मजा आली सामन्यामध्ये शेवटच्या मोमेंटला मजा आली बघा अनालिसिस कसं राहिलं केतननं कुठल्या 22 धावा 11 चेंडूंमध्ये आणि वैशालनं कुठल्या 12 धावा करण नॉटआउट राहिला 8 धावा कुठल्यात सौरवनं फारशी चांगली कामगिरी केली नाहीये तन्मयचं मी कौतुक करेन 7 चेंडू 12 धावा कुठल्या दैसर संघाचा त्याच्यानंतर कोणालाही चांगली फंजी करता आले नाहीये त्यावेळेस सामना गमावा लागला आपण म्हणणार आहोत दुसरा फाईट करू लगेच कमेंट बॉक्समध्ये परिवर्तन करूया विशालला आपण ऐकूया विशाल पाटील आमचे मॅन फॉर भिवंडी या आपण ऐकूया तत्पूर्वी प्री प्रायोजित सेरेमनीसाठी आपण जाऊया आमचे करण कळ यांच्याकडे थँक्यू सो मच तर मॅन ऑफ दी मॅच अवॉर्ड गोज टू विशाल म्हात्रे येस विशालनं कुठल्यात 12 धावा 9 चेंडूमध्ये आणि त्याने 3 गडी बाद केलेत कारण केतनची देखील खूप चांगली कामगिरी होती मात्र केतननं 22 धावा कुठल्या जरी असल्या तरी महत्त्वाचे मोहरे बाद केले ते विशालनं त्याला विशाल आम्ही देतोय मॅन ऑफ दी मॅचचा अवॉर्ड येस करण आपण म्हणा थँक्यू सो मच विशालला आम्ही आमंत्रित करतो कॉमेडी बॉक्समध्ये थँक्यू सो मच वेलकम टू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आपण पाहतोय स्वर्गीय रामदास बोर स्मृती चषक 2025 दुसरं पर्व दुसऱ्या पर्वाची पहिली रजनी आणि पहिल्या रजनीचा दुसरा सामना पार पडला गावदेवी खाडीने तो जिंकला विशाल मात्रे विजयाचा शिल्पकार मी मंचावरती उपस्थित आदरणीय बाळू पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्य सामनावीरचा पुरस्कार देण्यात येईल या मॅचमध्ये दमदार परफॉर्मन्स ज्याने केला गावदेवी खार्डी संघासाठी तो विशाल मात्रे ठरलाय सामनावीर बाळू पाटील साहेबांच्या शुभस्य आपण विशालला सामनावीरचा पुरस्कार देतोय अभिनंदन विशाल दादा मात्रे यस लगेचच आपण सन्मान करणार आहोत मी विनंती करेन बाळू पाटील साहेबांना की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा या स्पर्धेचे लाडके आयोजक भूषणदादा भोईर यांच्या शुभस्य आपण सन्मान करत आहोत मायेची प्रेमाची उबदार शॉल
स्नेहाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण जी नेहमीच त्यांच्या स्मरणात राहील अशी ही ट्रॉफी, हा मोमेंटो त्यांना आपण देऊन सन्मान करत आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करेन बाळू पाटील साहेबांना की आपण मंचाची शोभा वाढवावी. आसन ग्रहण करून घ्या. मंडळी कुठेही जाऊ नका. दुसऱ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. पहिल्या रजनीचा खेळ आपण पाहतोय. खिडकाईच्या विरुद्ध नागावने टॉस जिंकलाय आणि स्वतःच्या होम ग्राउंडवरती ते आता फिल्डिंग करणार.